द इक्वेशन ऑफ अ प्लेन कंटेनिंग लाईन, बेटा एका प्लेनवरती लाईन आहे अँड द पॉइंट, ठीक आहे, प्लेनचं इक्वेशन विचारलेलं आहे. हे सगळे जे इक्वेशन दिसायला लागले तुम्हाला, बेटा हे सगळे जे इक्वेशन दिसायला लागले ऑप्शनमध्ये, ते प्लेनचे इक्वेशन. आणि प्लेनचे इक्वेशन कसल्या फॉर्ममध्ये, कसल्या फॉर्ममध्ये, कार्टेशियन फॉर्ममध्ये. बघा कार्टेशियन फॉर्ममध्ये प्लेनचं इक्वेशन असं असतो काय, ए एक्स बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू झेड. बरोबर, प्लेनचं इक्वेशन असं. हे बेटा इथे ए बी सी काय असतात, तुमचा जो नॉर्मल वेक्टर असतो, नॉर्मल वेक्टर त्याचे डायरेक्शन रेशियोज असतात. बरोबर, काय डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल वेक्टर असतात ए बी सी. म्हणजे तुमचा हा जो प्लेन आहे, प्लेनला एक नॉर्मल वेक्टर असतो, पण त्या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशियोज एबीसी असतात. ठीक आहे. द इक्वेशन ऑफ अ प्लेन कंटेनिंग, आता प्लेनमध्ये ही लाईन आहे, प्लेनमध्ये ही लाईन आहे. आता हा जो लाईनचा इक्वेशन आहे, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी, झेड मायनस झेड वन अपॉन सी, कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. हे लाईनचे डायरेक्शन रेशियोज आहेत. बरोबर का, हे लाईनवरचा पॉईंट आहे. बरोबर, हाच पॉईंट लाईनवरती जो पॉईंट आहे तो प्लेनवरती पण असणार आहे, एक माहिती असेल. काय म्हणलंय बघा, या प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. प्लेनवरती ही लाईन आहे अँड द पॉईंट, आणि काही पॉईंट पण आहे. ठीक आहे, प्लेट कंटेन्स गिव्हन लाईन, प्लेनमध्ये लाईन आहे, पॉईंट ऑन द लाईन, पॉईंट ऑन द लाईन. ए बेटा लाईनवरती कुठला पॉईंट आहे, लाईनवरचे पॉईंट ह्याचे निगेटिव्ह करायचं, याचा साईन चेंज करायचं, -1 -2 आणि 2. ठीक आहे, लाय ऑन द प्लेन सॅटिस्फाईड, विल ऑल्सो लाय ऑन द प्लेन. म्हणजे ए बेटा आता हिने काय केलंय बघा, ह्याच्या इक्वेशन मध्ये हे पॉइंट्स सबस्टिट्यूट करून बघितले, हेच पॉईंट सबस्टिट्यूट केले ऑप्शन मध्ये. म्हणजे हा जो प्लेनचा इक्वेशन आहे, प्लेनच्या इक्वेशन मध्ये हा जर पॉईंट लाईनवरती असेल तर ते प्लेनवरती पण असणार. बरोबर का, ही लाईन प्लेनवरती आहे तर या लाईनवरती असणारा पॉईंट सुद्धा प्लेनवरती असणार आहे. म्हणजे त्या प्लेनमध्ये आणि लाईनमध्ये कॉमन पॉईंट आहे. बरोबर, हा पॉईंट हे प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. कुठल्या प्लेनला, कुठल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते बुक, -1 -2 -2 एक्स वाय झेडची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एकच ऑप्शन सॅटिस्फाय करायला, एकच ऑप्शन सॅटिस्फाय करायला. पॉईंटचे फक्त काय टाकलेले, कॉर्डिनेट्स टाकलेले, ती पॉईंटचे कॉर्डिनेट्स टाकले. पॉईंटचे कॉर्डिनेट्स इथं टाकून बघितल्यानंतर फक्त एकच ऑप्शन सॅटिस्फाय करायचं. येते का लक्षात? नाहीतर आपल्यालाच प्लेनचं इक्वेशन तयार करावं लागतो. प्लेनचं इक्वेशन कसं तयार करायचं ते पुढच्या क्वेश्चन्स मध्ये सांगतो, जर दिले नसेल तर. द इक्वेशन ऑफ अ प्लेन कंटेनिंग लाईन, परत एक लाईन आहे आणि पॉईंट आहे. ए बेटा लाईनवरचा पॉईंट सांगा बघू, लाईनवरचा पॉईंट दिसायला लागलाय, लाईनवरचा पॉईंट, लाईनवरचा पॉईंट 2 आहे, 2 -1 आणि 4. बरोबर, हे पॉईंट्स एक्स वाय झेडची व्हॅल्यूज ऑप्शन मध्ये टाकून बघायचे. ऑप्शन मध्ये टाकल्यानंतर ना एकच ऑप्शन सॅटिस्फाय करायला. बरोबर, इथे एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज हे टाकायचे, एकच इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला. त्याच्यानंतर ना अ प्लेट पासेस थ्रू 2 पॉईंट अँड पॅरलल टू लाईन. हे बेटा आता बघा, अ प्लेन पासेस थ्रू हे 2 पॉईंट, प्लेनवरती 2 पॉईंट आहेत ना, प्लेनवरती 2 पॉईंट आहेत. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे ए बी. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 2 1 आणि हे 1 2 1, हे 2 पॉईंट आहेत अँड पॅरलल टू लाईन. आणखी एक लाईन आहे, त्याला हा प्लेन पॅरलल आहे. बघा आता त्या लाईनचं इक्वेशन, त्या लाईनचं इक्वेशन काय करावं लागेल बेटा, ह्याला हे 2x = 3y आहे का नाही, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर एक रेशो मिळतो, x/3 = y/2. बरोबर का, आणि z = 1. हे बघा लाईनचं इक्वेशन कसं असतो, x/a y/b z/, एक्स मायनस x1, हे बघा x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c, z1 अपॉन c. अशा फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन असणार आहे. आता त्यांनी दिलेलं काय, हे बेटा 2x = 3y, 2x = 3y, x च्या डिनॉमिनेटरला 3 आणायचं, y च्या डिनॉमिनेटरला 2 घ्यायचं. बरोबर, हा एवढा जो पार्ट आहे हे 2 रेशो मिळाले. आणि तिसरा जो रेशो आहे त्याच्यासाठी काय दिलंय, z = 1. आता हा रेशो इज इक्वल टू सम कॉन्स्टंट लॅम्बडा आपण घेतो.
तर या झेडच्या डिनॉमिनेटरला 1 जर आणलं, झेडच्या डिनॉमिनेटरला 1 जर आणलं तर हे लॅम्डा आहे. सो दिस इज इक्वल टू झेड डिवायडेड बाय 1. झेड इक्वल टू लॅम्डा यायला पाहिजे ना, हे झेडला इकडे घेऊन जातो. ए बेटा -1 ला इकडे घेऊन गेल्यावर काय होईल, झेड -1 बरोबर का, झेड -1 होईल. झेड -1 इज इक्वल टू लॅम्डा आणि डिनॉमिनेटरला 0 येतो. झेड -1 इज इक्वल टू लॅम्डा, तर डिनॉमिनेटरला 0 येतो. इथंच आपण हे चालतो ना, 0 लॅम्डा. हा 1 इकडे शिफ्ट झालं तर इकडे 0च राहते. ए बेटा 1 इकडे शिफ्ट झालं तर इकडे काय राहते, 0. तर हे 0 लॅम्डाच असणार आहे, 0 लॅम्डा असणार. 1 इकडे शिफ्ट झालं तर हे 0 लॅम्डा असणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे 0 येतं. ए बेटा तर या लाईनचे डायरेक्शन रेशोज मिळाले बघा, 3 2 0. या लाईनचे डायरेक्शन रेशोज डिनॉमिनेटरला जे असतात ते डायरेक्शन रेशोज असतात. ठीक आहे, 2 लाईन्स आता आपल्याला माहिती आहेत. या AB ला जोडलं तर एक लाईन मिळते आणि ही दुसरी लाईन आहे. दुसरी लाईन अशी कन्सिडर करूया बरोबर, याला लाईन L म्हणूया. AB एक लाईन माहिती आहे, L नावाची एक लाईन माहिती आहे. ए बेटा दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना आपल्याला प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळतो का बरं कॅल्क्युलेट करा नॉर्मल वेक्टर. प्लेनचा इक्वेशन जर पाहिजे असेल, तर प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे, प्लेनला नॉर्मल वेक्टर माहिती पाहिजे बरोबर का. प्लेनवरचा पॉईंट त्याला ए बार म्हणायचं, नॉर्मल वेक्टरला काय म्हणायचं, एन बार म्हणायचं बरोबर का. आर बार इज इक्वल टू ए बार, आर बार इंटू एन बार इज इक्वल टू ए बार इंटू एन बार, असं इक्वेशन आहे. तर नॉर्मल वेक्टर कसा भेटेल, या दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये वेक्टर मिळते. तर नॉर्मल वेक्टर या दोघांचा क्रॉस केल्यावर मिळते, दोघांचा क्रॉस केल्यावर नॉर्मल वेक्टर मिळते. हा नॉर्मल वेक्टर मिळाला. प्लेनवरचा एक पॉईंट कुठला पण घेऊ शकतो, हा पॉईंट घ्या किंवा इकडनं पॉईंट घेतलं तरी चालेल बरोबर का. हा पॉईंट पण प्लेनवरती, हा पॉईंट पण प्लेनवरती, या लाईनवरचा पॉईंट सुद्धा प्लेनवरती आहे. यांनी जे कुठले घेतले शक्यतो हे पहिलाच पॉईंट घ्यायचा. हे पॉईंट काय आहे, 2 1 2 2 1 2 घेतले बघा ते. ठीक आहे, आर बार इंटू एन बार इज इक्वल टू ए बार इंटू एन बार. एन बार हे मिळालं का नाही, नॉर्मल वेक्टर. तर इक्वेशन ऑफ प्लेन मिळालं. अजून आपलं काम झालं नाही. आपल्याला विचारलंय काय तिने, अ प्लेन पासेस थ्रू हे 2 पॉईंट अँड पॅरलल टू अ लाईन. प्लेनवरती हे 2 पॉईंट आहे आणि ही लाईन पण आहे. देन द प्लेन ऑल्सो पासेस थ्रू. तर हा प्लेन आणखी एका पॉईंट मधून पास होतोय. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स विचारले कुठले. तर पहिल्यांदा प्लेनचं इक्वेशन आपण फाइंड आउट केला. प्लेनचं इक्वेशन काय मिळालं, हा प्लेनचं इक्वेशन मिळालं. आता प्लेनच्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडच्या ठिकाणी हे कोऑर्डिनेट्स टाकून बघायचं कुठलं सॅटिस्फाय होतं. एक सॅटिस्फाय होणार, कुठला सॅटिस्फाय होतं, ऑप्शन सी सॅटिस्फाय बरोबर. म्हणजे -2 0 1 हा पॉईंट या प्लेनवरती आहे. येतं का लक्षात. द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग लाईन अँड परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग लाईन्स. आता प्लेनचं इक्वेशन विचारलंय. प्लेनचे इक्वेशन सगळे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले. कार्टेशियन फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन जो असतो तो काय असतो, ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. हे ABC काय आहेत, नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत. ठीक आहे, नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज. इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग लाईन, ही एक लाईन आहे बघा, प्लेन मध्ये एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, ही लाईन जर असेल तर हे पॉइंट्स हे बेटा कुठले पॉइंट्स आहेत सांगा बघू. लाईनवरचा पॉईंट x -x1 अपॉन a, y -y1 अपॉन b, z -z1 अपॉन c बरोबर का. तर पॉईंट्स कुठले आहेत, ते ओरिजिन आहे बघा, ओरिजिन आहे. x1 ची व्हॅल्यू 0 आहे, y1 ची व्हॅल्यू 0 आहे, z1 ची व्हॅल्यू 0 आहे. हे पॉईंट त्या प्लेनवरती असायला पाहिजे. ही लाईन प्लेनवरती आहे तर हा पॉईंट सुद्धा काय असायला पाहिजे, प्लेनवरती असायला. पूर्ण लाईनच प्लेनवरती असेल तर लाईनवरचा प्रत्येक पॉईंट प्लेनवरती असणार. लाईनवरती ही एक पॉईंट आहे, हे लाय करतो का बघायचं. ऑप्शन सॅटिस्फाय करते का, सगळेच करते बहुतेक. 0 0 0 टाकल्यावर 0 0 टाकल्यावर 0 येते, 0 0 0 0 0 0 0 0 सगळे सॅटिस्फाय करतात. याचा काय उपयोग झाला नाही. ठीक आहे, विल लाय ऑन प्लेन अँड एन बार इज परपेंडिक्युलर टू लाईन. हे बेटा त्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर जो आहे तो कुठे असणार आहे, या लाईनला परपेंडिक्युलर असणार. काय त्यांनी काय म्हणलं क्वेश्चन मध्ये, एक प्लेन आहे, प्लेन मध्ये एक लाईन आहे, या लाईनचा इक्वेशन दिलंय. ठीक आहे, या प्लेनला जो नॉर्मल वेक्टर असणार आहे, जो काय नॉर्मल वेक्टर असणार आहे तो नॉर्मल वेक्टर ह्याला पण परपेंडिक्युलर असणार आहे, या लाईनला पण परपेंडिक्युलर असणार. म्हणजे या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असणार आहे, 0. याचे डायरेक्शन रेशोज माहिती आहेत की, याचे डायरेक्शन रेशोज काय असतात, खाली असतात बघा डायरेक्शन रेशोज 1 2 3 1 2 3 हे डायरेक्शन रेशोज आहे. नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज कुठे,
नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज इथनंच घ्यावं लागेल, बरोबर. ह्याचे डायरेक्शन रेशोज घ्यायचे. 1 - 13 1 घेतले का तसं 1 - 13 1 आणि हे डायरेक्शन रेशोज यांचा डॉट प्रोडक्ट करून बघितलं. 0 येईना, पहिल्या ऑप्शनचं 0 येईना, दुसऱ्या ऑप्शनचं पण 0 येईना, तिसऱ्या ऑप्शनचा 0 यायला लागलाय, चौथ्या ऑप्शनचा 0 येईना, एकच ऑप्शन होतं. येते का लक्षात? हे बेटा क्वेश्चन कसा होता, हा प्लेन दिला होता, हे बेटा हा प्लेन होता, प्लेनवरती एक लाईन होती, या लाईनचा इक्वेशन दिलेला आहे. या लाईनच्या इक्वेशनवर ना या लाईनचा डायरेक्शन रेशो सांगता येईल का? खाली असतात डायरेक्शन रेशो ए बी सी, वरती असतात x1 y1 z1, x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b, z - z1 अपॉन c. ए बी सी खाली असतात, हे डायरेक्शन रेशोज आहे. या प्लेनला जो परपेंडिक्युलर असणार आहे नॉर्मल वेक्टर n बार, त्याचे डायरेक्शन रेशोज या ऑप्शनमध्ये, बरोबर का, ऑप्शनमध्ये प्लेनचा इक्वेशन दिलेला आहे, हा प्लेनचा इक्वेशन आहे. प्लेनचा इक्वेशन मध्ये हा ए बी सी काय असतो, या नॉर्मलचा डायरेक्शन रेशोज, बरोबर. या दोघांचा डॉट करून बघितलेला आहे. चारही ऑप्शन आणि ह्याचे डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट करून बघितले, कोणाचा 0 आला, फक्त थर्ड ऑप्शनचा 0 आहे. येते का लक्षात? द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आर इज इक्वल टू, हे बेटा हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन आहे. एका प्लेनमध्ये बी बार नावाची एक वेक्टर आहे, सी बार नावाची एक वेक्टर आहे आणि पॉइंट ए आहे, ए बार आहे. तर हे दोन वेक्टर्स या प्लेनमध्ये लाय करतात. तर या प्लेनचा इक्वेशन आपण असं लिहू शकतो पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये, आर इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार म्यू सी बार. बघ हे पॅरामेट्रिक फॉर्म आहे, त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहायला सांगितले, ते काय करायला सांगितले, हे कार्टेशियन फॉर्म मध्ये. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन, पॅरामेट्रिक फॉर्मवर मग कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं. कार्टेशियन फॉर्मचा स्टँडर्ड इक्वेशन असा असतो, कार्टेशियन फॉर्म मध्ये कसा असतो, आर बार इज इक्वल टू, किंवा इक्वेशन कसा असतो, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0. ए बी सी काय, या प्लेनला जो नॉर्मल वेक्टर आहे, नॉर्मल वेक्टर एन बार, त्याचे डायरेक्शन रेशोज आहे. ते कसे भेटते, या दोघांचा क्रॉस केल्यावर मिळतील. या दोन वेक्टरचा क्रॉस केलं तर एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळते, जो याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे आणि ऑब्व्हियसली प्लेनला पण परपेंडिक्युलर आहे. या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना एक वेक्टर मिळेल, त्याचे जे कोइफिशियंट्स असणार आहेत ते एबीसीची व्हॅल्यू देणार. हे बघा बी बार क्रॉस सी बार के, बी बार इकडे, इथे सी बार आहे. या दोघांचा क्रॉस केला की आपल्याला काय मिळतो, नॉर्मल वेक्टर मिळतो. नॉर्मल वेक्टर मिळाला की ए बी सी मिळते. ए बी सी इथे सबस्टिट्यूट केल्यावर इक्वेशन काय मिळालेलं, डी ची व्हॅल्यू माहिती नाही ना, डी ची व्हॅल्यू कुठं बाबा, हे नाही, 5x - 3y - 1 हे एकच ऑप्शन आहे वाटतं. 5 - 3 1, 5 - 3 1 एकच ठिकाणी बघा, 5 - 3 1 इकडे पण आहे, 5 - 3 1 कुठं, 5 - 3 -1 आहे ना, सॉरी एकच ऑप्शन आहे, बरोबर एकच ऑप्शन. नाहीतर काय करावं लागलं असतं तुम्हाला, नाही डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागली असती. डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं क्वेश्चन पुढे आहे, सांगते. लेट द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट containing line joining the points makes intercept PQR on ordinate axis, then P plus Q plus R is equal to, बेटा प्लेन वरती 3 पॉइंट आहेत, ए नावाचा पॉइंट आहे, बी नावाचा पॉइंट आहे आणि सी नावाचा पॉइंट आहे. बेटा याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1, याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2, याचे कोऑर्डिनेट्स आहेत x3 y3 z3. तर या प्लेनचा इक्वेशन आपण कसा लिहितो, प्लेनचा इक्वेशन x - x1 या फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन, बरोबर का. प्लेनचा इक्वेशन असं x - x1 y - y1 z - z1, खाली x2 - x1 y2 - y1 z2 - z1, x3 - x1 x3 y3 - y1 z3 - z. 3 पॉइंट फॉर्म आहे बघा, हे आहे का तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, आहे का नाही 3 पॉइंट फॉर्म, बघितलं का नाही आपण टाइप्स ऑफ प्लेन्स. 3 पॉइंट फॉर्म मध्ये सगळे पॉइंट्स टाकायचे, प्लेनचा इक्वेशन लिहितो. ठीक आहे, आता प्लेनचा इक्वेशन मिळाल्यानंतर ना, ए बेटा प्लेनचा इक्वेशन मिळाल्यानंतर ना त्यांनी काय म्हणलंय, लेट द प्लेन पासेस थ्रू दिस पॉइंट कंटेनिंग लाईन जॉइनिंग दिस अँड मेक्स इंटरसेप्ट PQR ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. ए बेटा हा जो प्लेन आहे तो कोऑर्डिनेट ऍक्सिसला कुठे कुठे कट करायला लागले, PQR ला कट करायला. एक प्लेन आहे, हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, या तिन्ही ऍक्सिसला हा प्लेन असा कट करायला, या ऍक्सिसला कुठे कट करायला लागले, P,
इकडे कुठे कट करायला लागले क्यू आणि इथे कुठे कट करायला लागले आर. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलंय, पी प्लस क्यू प्लस आर ची व्हॅल्यू काय सांगा म्हणे. आता पी पशी कुठे कट करायला लागलाय, तर एक्स ऍक्सिस वरती जर पी असेल तर एक्स ऍक्सिस वरचा जो पॉईंट असतो त्याचा वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट 0 असतो. बरोबर. ह्याचे कॉर्डिनेट्स काय असतात, एक्स ऍक्सिस वरती असेल तर पी 0 0 असतं. बरोबर, पी 0 0 असते. तर इथं सबस्टिट्यूट करायचं या इक्वेशन मध्ये, इथे पी 0 0 सबस्टिट्यूट करायचं. पी 0 0 सबस्टिट्यूट केलं तर पीची व्हॅल्यू काय येते, 0. बेटा येतं का लक्ष, हा प्लेनचा इक्वेशन घ्या. प्लेनवरचा आपण हा पॉईंट शोधाल. बरोबर, प्लेनवरचा हा पॉईंट शोधायला हवं. एक्स ऍक्सिसला कुठं कट करतोय, इकडे असं लिहितो पाहिजे तर तुम्हाला समजण्यासाठी. इथे पी लिहितो, इथे क्यू लिहितो, इथं आर लिहितो. ठीक आहे. एक्स ऍक्सिसला हा प्लेन जिथं कट करायला लागलाय त्याचा एक्स कॉर्डिनेट पी आहे, वाय कॉर्डिनेट 0 आहे, झेड कॉर्डिनेट 0 या पॉईंटचा. तर हे कॉर्डिनेट्स प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकू. एक्सच्या ठिकाणी पी, वायच्या ठिकाणी 0, झेडच्या ठिकाणी 0. तर पी ची व्हॅल्यू काय मिळाली, 0. पी कॉर्डिनेट पाहिजे होतं आपल्याला, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू पाहिजे, त्यातला पी तर मिळाला 0. क्यू किती मिळतं बघ, याच इक्वेशन मध्ये परत एकदा आता काय करायचं, क्यू साठी हे वाय ऍक्सिस वरती असेल तर 0 क्यू 0 असतो कॉर्डिनेट्स. एक्स वाय झेडचे हे कॉर्डिनेट्स इकडे सबस्टिट्यूट केलं तर क्यूची व्हॅल्यू पण 0 येते, आर ची व्हॅल्यू पण 0 येते. या तिघांची एडिशन परत 0च येणार, 0 0 0 0. एवढं सगळं करून आन्सर काय येते, येते लक्षात. If the plane cuts the coordinate axis at A, B, C respectively, then the area of triangle ABC is. एक प्लेन आहे, हा प्लेनचा इक्वेशन आहे. लाईनचा पण इक्वेशन असं असतो. इफ द प्लेन, हे बेटा डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये असा लाईनचा इक्वेशन असतो, एक्स अपॉन ए वाय अपॉन बी इक्वल टू 1 असा असतो. तसा हा प्लेनचा इक्वेशन आहे. तर हा प्लेनचा इक्वेशन आहे, इफ अ प्लेन कट्स द कोऑर्डिनेट ऍक्सिस एट ए बी सी रिस्पेक्टिव्हली देन द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज. हा प्लेन कोऑर्डिनेट ऍक्सिसला कुठे कुठे कट करायला लागले, ए बी आणि सी पशी कट करा. या तिन्ही पॉईंटला जॉईन केल्यानंतर जो ट्रायंगल तयार होतो त्याचा एरिया आपल्याला विचार. एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं असेल तर दोन वेक्टर पाहिजे आपल्याला, एबी आणि एसी हे दोन वेक्टर पाहिजे. 1/2 मॅग्निट्यूड ऑफ एबी इंटू मॅग्निट्यूड ऑफ एसी केल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल मिळते. एबी वेक्टर कसा भेटेल, त्याच्यासाठी पॉईंट ए बी सी चे कॉर्डिनेट्स पहिल्यांदा फाइंड आउट करायला. बरोबर, कट्स द कोऑर्डिनेट ऍक्सिस ऍट पॉइंट ए बी सी. हे बेटा हा प्लेन वर्ण एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करता येईल ना. एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी वाय ची व्हॅल्यू 0 आणि झेड ची व्हॅल्यू 0 टाकावं लागेल. बरोबर, तो प्लेन एक्स ऍक्सिसला कुठे कट करायला लागलाय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट 0 सबस्टिट्यूट करा. एक प्लेन, हे बेटा एक प्लेन तिन्ही ऍक्सिसला जर कट करत असेल, एक्स ऍक्सिसला जिथं कट करायला लागले या ठिकाणी वाय कॉर्डिनेट 0च असणार आहे. या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे आणि झेड कॉर्डिनेट 0 असणार आहे. बरोबर का, ते जर सबस्टिट्यूट केलं इथं वाय ची व्हॅल्यू 0 झेड ची व्हॅल्यू 0 तर एक्स कॉर्डिनेट किंवा एक्स इंटरसेप्ट आपल्याला मिळते. एक्स ची व्हॅल्यू काय माहिती, एक्स ची व्हॅल्यू 2 म्हणजे हा 2 आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स 2. वाय ची व्हॅल्यू 0, झेड ची व्हॅल्यू 0, एक्स ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर वाय इंटरसेप्ट मिळते. वाय इंटरसेप्ट किती मिळाला, वाय इंटरसेप्ट किती मिळाला 3 आणि झेड इंटरसेप्ट किती मिळाला 6. किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन जेव्हा असा असतो का नाही, एक्स अपॉन ए वाय अपॉन बी झेड अपॉन सीच असतो. ते ए बी सी काय आहेत, ए बी सी चे कॉर्डिनेट्स असतात, इंटरसेप्ट असतात. जसं लाईन मध्ये ए बेटा एक्स अपॉन ए वाय अपॉन बी इज इक्वल टू 1, ते ए आणि बी काय असतात, इंटरसेप्ट असतात. काय एक्स ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट आणि वाय ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट असतो. तसं प्लेनचा इक्वेशन जर असा असेल, एक्स अपॉन ए वाय अपॉन बी झेड अपॉन सी इक्वल टू 1 असायला पाहिजे ना. तर हे ए बी सी काय असतात, एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट आणि झेड इंटरसेप्ट असतात. बरोबर, इंटरसेप्ट असतात डायरेक्टली येत आहेत बघा व्हॅल्यूज. 2 3 6 आहे. बरोबर, 2 3 6 आहे, 2 3 आणि 6. तर ए बी सी चे कॉर्डिनेट्स मिळाले बघा. ए बी सी चे कॉर्डिनेट्स काय मिळाले, ए चे कॉर्डिनेट्स मिळाले काय मिळालं होतं 2 0 0. बरोबर, बी चे कॉर्डिनेट्स 0 3 0 आणि सी चे कॉर्डिनेट्स 0 0 6. ठीक आहे. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा ट्रायंगलचा. 1/2 इंटू
AB क्रॉस AC. AB क्रॉस AC. AB वेक्टर कसा भेटेल? हे बेटा AB वेक्टर कसा भेटेल? 0 minus 2 I 3 minus 0 J 0 minus 0 K. AB वेक्टर मिळेल, AB वेक्टर मिळेल आणि AC वेक्टर मिळेल. B मायनस A केल्यानंतर AB वेक्टर, C मायनस A केल्यानंतर AC वेक्टर. I J K AB वेक्टरचे कोइफिशियंट, AC वेक्टरचे कोइफिशियंट क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर हा वेक्टर मिळतो. बरोबर. ही व्हॅल्यू येते. ह्याला डिवाइड बाय 2 करावं लागेल. ह्याला डिवाइड बाय 2 केलं, हे बेटा डिवाइड बाय 2 केलं आणि त्याचा मॅग्निट्यूड घेतला, हाफ वेक्टर मिळाला बघ. 1/2 AB इंटू AC मिळाला. किंवा ह्याचा मॅग्निट्यूड घेऊन नंतर ना डिवाइड बाय 2 केला तरी चालेल. फॉर्म्युला असा आहे. त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट एवढा मिळाला, ह्याचा मॅग्निट्यूड घ्या. ह्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा. स्क्वेअर रूट मध्ये 18चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. त्याला सॉल्व्ह करायचा, त्याला डिवाइड बाय 2 करायचा, तुम्हाला आन्सर द्या. येते का लक्ष? हेच क्वेश्चन आहे का? इफ प्लेन कट्स द कोऑर्डिनेट एक्सिस ॲट ABC देन द एरिया ऑफ ट्रायंगल. सेम तसाच क्वेश्चन आहे बघा. हे बेटा सेम तसाच क्वेश्चन आहे बघा. आता तिथं बघून सांगा, हा प्लेनचा इक्वेशन आहे. प्लेन एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि झेड एक्सिसला कुठे कुठे कट करणार आहे? एक्स एक्सिसला कुठे कट करणार आहे? 3 0 0. वाय एक्सिसला कुठे कट करणार आहे? 2 0 0 to 0 ला. आणि झेड एक्सिसला 0 0 4. ABC 3. हा इथं मायनस आहे, मायनस 4. ठीक आहे. हे बेटा ABC तिघांचे कोऑर्डिनेट्स मिळाले. 1/2 मॉड मध्ये AC AB इंटू EC करायचं, क्रॉस प्रोडक्ट करायचं दोघांचं. दोन्ही वेक्टरचं काय करायचं? क्रॉस प्रोडक्ट करायचं. क्रॉस प्रोडक्ट करायचा, वेक्टर मिळतो, त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करून हाफ करा, किंवा हाफ या वेक्टरलाच हाफ करून त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा. आन्सर तेवढंच आहे. येते का लक्ष? परत तसंच क्वेश्चन आहे बघा, कितीदा रिपीट झाले बघा. इफ प्लेन कट द कोऑर्डिनेट एक्सिस इन पॉइंट ABC. हे बेटा एक प्लेन आहे, कुठे कुठे कट करायला लागलाय? एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि झेड एक्सिसला. एक्स एक्सिसला कुठे कट करायला लागलाय? 2 0 0. वाय एक्सिसला 0 -3 0 आणि झेड एक्सिसला कुठे करायला? 0 0 -. हे कोऑर्डिनेट्स मिळाले. AB वेक्टर AC वेक्टरचा क्रॉस घेतल्यानंतर ना एक वेक्टर मिळतो, त्याला डिवाइड बाय 2 करून त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा. किंवा ह्याचा मॅग्निट्यूड येते की नाही? कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट करायचा? आयचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर केल्यावर मॅग्निट्यूड याची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 करायचं. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. हे बेटा हे कन्सेप्ट सांगितलं होतं बघा तुम्हाला. दोन प्लेन आहेत, हा एक प्लेन आहे आणि हा दुसरा प्लेन. दोन्ही प्लेन जिथे इंटरसेक्ट करायला लागेल, त्याच्यातून एक तिसरा प्लेन पास व्हायला. तर या तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन काय असतो? तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन हे बेटा हे सगळे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेत. टेक्स्टबुक मध्ये वेक्टर फॉर्म मध्ये आपण बघितलं होतं. कार्टेशियन फॉर्म मध्ये त्याचं इक्वेशन कसं आहे बघा. कार्टेशियन फॉर्म मध्ये प्लेन 1चा इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स प्लेन 2चा इक्वेशन इक्वल टू 0. बरोबर. वेक्टर फॉर्म मध्ये काय होतं? हे बेटा वेक्टर फॉर्म मध्ये काय होतं? पहिल्या प्लेनचा इक्वेशन r बार इंटू n बार इज इक्वल टू a बार इंटू b बार. बरोबर ना? n बार. ओके. तर याला कसं लिहितो तो आपण? r बार मायनस a बार इंटू n बार. हे 1 1 m2 यांच्यातून पास होणारी तिसरी जी प्लेन आहे त्याचं इक्वेशन कसं होतं बेटा? r बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स n बार होतं का? या दोघांचं एडिशन केल्यासारखं होतं ना. n1 असं होतं आपलं इक्वेशन. आठवतं का बघा? n1 प्लस लॅम्बडा टाइम्स n2 इज इक्वल टू आणि इथं डी बार होता ना. r बार इज इक्वल टू a बार इज इक्वल टू b असं होता. पहिल्या प्लेनचा इक्वेशन असा होता बघा. ह्याला a1 म्हणत होतो आणि ह्याला d1, ह्याला a2 म्हणत होतो आणि ह्याला d2 म्हणत होतो. बरोबर का? तर हा d1 प्लस लॅम्बडा d2 असा होता ना. बरोबर. या दोन प्लेन मधून पास होणाऱ्या तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये असा होता. कार्टेशियन फॉर्म मध्ये असं असणार आहे. पहिल्या प्लेनचा इक्वेशन प्लस दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन लॅम्बडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन इज इक्वल टू. ठीक आहे.
तर या दोन प्लेन मधून पास होणारा तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन त्यांनी कॅल्क्युलेट केलंय. ए बेटा, तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन मिळालं. आता ह्याच्यातला लॅम्बडा माहिती नाहीये, बरोबर का? लॅम्बडा कॅल्क्युलेट करण्यासाठी युजली पॉईंट दिलेला असतो, बरोबर का? दोन्ही प्लेनवरचा एक कॉमन पॉईंट दिलेला असतो. म्हणजे तो जो तिसरा प्लेन आहे त्या तिसऱ्या प्लेनवरचा पॉईंट दिलेला असतो. तो पॉईंट एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. पण इथं काय दिलंय बघा, अँड परपेंडिक्युलर टू एक्स वाय प्लेन. तो जो तिसरा प्लेन आहे तो कोणाला परपेंडिक्युलर आहे? एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ही एक्स एक्सिस आहे आणि ही वाय एक्सिस आहे. एक्स एक्सिस वाय एक्सिस, बरोबर का? आता प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनला नॉर्मल वेक्टर फाइंड आउट करावा लागतो का नाही आपल्याला? एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर आहे वेक्टर, प्लेन आपला एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर, या जमिनीला परपेंडिक्युलर, ही हा बोर्डच आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर. या बोर्डचा या प्लेनचा आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर ह्याचा नॉर्मल वेक्टरचा डायरेक्शन रेशियोज माहिती पाहिजे. एबीसी त्याच्यातून मिळणार आहे आपल्याला, बरोबर. याला जो नॉर्मल असणार आहे तो बेटा, याला जो नॉर्मल असणार आहे तो या प्लेनला पॅरलल असणार आहे, बरोबर. एक्स वाय प्लेनला पॅरलल असणार आहे. आणि या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज आणि प्लेनचे डायरेक्शन रेशोज सेमच आहेत. प्लेनचे डायरेक्शन रेशोज आपण कसे कॅल्क्युलेट करतो? एक्स वाय प्लेनला पॅरलल असणाऱ्या प्लेनचा डायरेक्शन रेशोज काल आपण सांगितलं होतं का? एक्स वाय प्लेनला पॅरलल असणाऱ्या प्लेनचा डायरेक्शन रेशो झेड इक्वल टू 0 असतो. झेड इक्वल टू केएस किंवा झेड इक्वल टू 0 पण घेऊ शकतो, बरोबर का? वाय झेड प्लेनला पॅरलल असणाऱ्या प्लेनचा इक्वेशन कसं लिहू शकतो किंवा त्याचे डायरेक्शन रेशोज कसे लिहू शकतो आपण? डायरेक्शन रेशोज कसे लिहू शकतो? वाय झेड ला पॅरलल असणाऱ्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज कसे लिहायचे? वाय झेड ला सोडून कुठला लेटर राहिला? एक्स. एक्स इक्वल टू के किंवा एक्स इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहायचं. आपल्याला करायचं काय? या बोर्डचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं? नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशो. या बोर्डला नॉर्मल जो वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशोज आणि एक्स वाय प्लेनचे डायरेक्शन रेशो सेमच आहेत. या खालच्या प्लेनचा जमिनीचा डायरेक्शन रेशो आणि या बोर्डला नॉर्मल वेक्टर त्याचे डायरेक्शन रेशो सेमच आहे, बरोबर का? एक्स वाय प्लेनचे डायरेक्शन रेशोज काय असतात? झेड इक्वल टू 0. तर झेडची व्हॅल्यू 0 टाकूया. आता हा जो इक्वेशन मिळालाय कसा मिळालाय बघा, ए एक्स बी वाय सी झेड प्लस डी इक्वल टू 0 मिळाले, बरोबर. आता सी झेड इक्वल टू काय करायचं आपल्याला? 0 करायचं, बरोबर का? त्या झेडला इकडे पाठवलं तर 1 प्लस फाय लॅम्बडा इज इक्वल टू 0 येते ना, बरोबर. 1 प्लस फाय लॅम्बडा इज इक्वल टू 0, लॅम्बडाची व्हॅल्यू अशी मिळेल. एकदा लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली तर इथे लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, प्लेनचा इक्वेशन येतो ना. परत एकदा सांगतो क्वेश्चन काय. दोन प्लेन आहेत, हे दोन प्लेन आहेत. या दोन प्लेन मधून पास होणारी तिसरी प्लेन आहे. दोन प्लेन मधून पास होणारी तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल. पहिल्या प्लेनचा इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन इक्वल टू 0 तशा फॉर्म मध्ये लिहिलं. पण ह्याच्यामध्ये लॅम्बडा अननोन आहे. मोस्ट प्रोबेबली लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक पॉईंट दिलेला असतो, तिसऱ्या प्लेनवरचा पॉईंट दिलेला असतो. पण या क्वेश्चन मध्ये तिसऱ्या प्लेनवरचा पॉईंट दिलेला नाहीये. तिसरा प्लेन जो आहे तो एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलंय. या एक्स वाय प्लेनला तिसरा प्लेन परपेंडिक्युलर आहे. मग ह्याचे डायरेक्शन रेशोज नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज, त्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज ए बी सी जे असतात ते नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. तर नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आणि एक्स वाय प्लेनचे डायरेक्शन रेशो सेमच आहे, विच इज इक्वल टू झेड इक्वल टू 0. झेड इक्वल टू 0 ते सबस्टिट्यूट केल्यावर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू परत त्या एक्सप्रेशन इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, प्लेनचा इक्वेशन मिळतो. येते का लक्षात? इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड द लाईन ऑफ इंटरसेक्शन. दोन प्लेन, ए बेटा परत एकदा दोन प्लेन आहे बघा. दोन प्लेन इंटरसेक्ट व्हायला लागले, त्यांच्यातून पास होणारी तिसरी प्लेन. दोन प्लेन इंटरसेक्ट होत असेल तर त्यांच्यातून पास होणारी तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन आहे पहिल्या प्लेनचा इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन इक्वल टू 0, बरोबर. पहिल्या प्लेनचा इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन इक्वल टू 0 हा तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन आहे. याच्यामध्ये लॅम्बडा अननोन आहे, पण लॅम्बडा कॅल्क्युलेट करण्यासाठी आता पॉईंट दिले बघा. त्या तिसऱ्या प्लेनवरती हा एक पॉईंट आहे म्हणून सांगितले. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दिस पॉईंट. एका प्लेनचा तिसऱ्या प्लेनचा आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या प्लेनवरती एक पॉईंट दिले. हा पॉईंट दिला म्हणजे एक्स वाय झेड ची व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायची, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. युजली क्वेश्चन आपले असे होते बघा टेक्स्टबुक मध्ये, बरोबर. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू एकदा मिळाली की परत याच इक्वेशन मध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, प्लेनचं इक्वेशन मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली बघा, 3 मिळाली ना, -3 मिळाली, इथं -3 सबस्टिट्यूट केल्यानं इक्वेशन मिळते, प्लेनचं इक्वेशन मिळते. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ दोन प्लेन. हे परत दोन प्लेन आहे बघा. दोन प्लेन मधून पास होणार आहे तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन असं. तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन किती असतो? प्लेन 1 प्लस लॅम्बडा टाइम्स प्लेन इक्वल टू 0, बरोबर का? कार्टेशियन फॉर्म मध्ये तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये नसेल तर हे लिहून ठेवा. दोन प्लेन इंटरसेक्ट होत असेल त्यांच्यातून पास होणारी तिसरी प्लेन जी आहे त्याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे, P1 प्लस लॅम्बडा P2 इज इक्वल टू 0.
केल्यानंतर ना लॅमडाच्या फॉर्ममध्ये हे आता हे बेटा लॅमडा कॅल्क्युलेट करण्यासाठी काय दिलंय अँड पॅरलेल टू ही लाईन. आता तो जो प्लेन आहे ज्याचा आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे तो प्लेन कुणाला पॅरलेल म्हणून सांगितलंय अँड पॅरलेल टू लाईन्स. हे एक लाईन आणि हे एक लाईन आणि हेच लाईन. आता या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय 2, 4, 5 बरोबर का. म्हणजे त्या प्लेनचे आपल्याला ज्या प्लेनचे इक्वेशन फाइंड आउट करायचे त्याचे डायरेक्शन रेशोज त्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला नॉर्मल त्याचे डायरेक्शन रेशोज कसे फाइंड आउट करणार. हे बेटा काय प्रश्न आहे बघा. हा तिसरा प्लेन मिळाला आपल्याला. तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन इन टर्म्स ऑफ लॅमडा मिळाला. आता लॅमडा कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्याच्यावरचा पॉईंट दिलेला नाही. काय दिलेलं आहे अँड पॅरलेल टू लाईन. ही जी प्लेन आहे ते एका लाईनला पॅरलेल आहे. एका लाईनला पॅरलेल. या लाईनचे डायरेक्शन रेशोज बघून सांगा डायरेक्शन रेशोज काय 2, 4. या लाईनचे डायरेक्शन रेशोज 2, 4. आता प्लेनचे डायरेक्शन रेशोज आपल्याला पाहिजे एक्स वाय झेड सोबतचे कोइफिशियंट ए एक्स डी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0. ए बी सी चे व्हॅल्यू मिळाले तर आपण लॅमडा कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर ह्याचा नॉर्मल चे डायरेक्शन रेशोज म्हणजेच एबीसी असतात बरोबर. एबीसी असतात. एबीसी कसे भेटतील. हा नॉर्मल आणि ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तर या दोघांचे डॉट प्रोडक्ट करायचं ए इंटू 2 प्लस बी इंटू 4 आणि सी इंटू 5. या दोघांचा डॉट प्रोडक्ट केलं तर काय आला पाहिजे. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे 0. आता हे एबीसी आणायचं उठना ऑप्शन मधून आणले का. हा हे एबीसी हे बेटा एबीसी इथनं घेतलंय. एबीसी इथनं घेतलंय आणि हे घेतलेलं हे डायरेक्शन रेशोज घेतले 2, 4, 5. एबीसी काय घेतलेले इन टर्म्स ऑफ लॅमडाच घेतलेले. इन टर्म्स ऑफ लॅमडाच घेतलेले. तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे 0 बरोबर. ह्याचे डायरेक्शन रेशोज इन टर्म्स ऑफ लॅमडा मिळाले की आपल्याला. इक्वेशन मिळालं का इन टर्म्स ऑफ लॅमडा समथिंग ऑफ एक्स समथिंग ऑफ वाय समथिंग ऑफ झेड प्लस डी इक्वल टू 0. इथं काहीतरी लॅमडा काहीतरी लॅमडा काहीतरी लॅमडा असं काय लॅमडाच्या टर्म्स मध्ये मिळालं का आपल्याला डायरेक्शन रेशोज एबीसी. तर ते इथे सबस्टिट्यूट केलं डॉट प्रोडक्ट घेतलं इक्वल टू 0 लॅमडाची व्हॅल्यू मिळते. लक्षात आलं का लॅमडा कसं कॅल्क्युलेट करून. प्लेनचे डायरेक्शन रेशोज इथे मिळाले बघा. प्लेनचे डायरेक्शन रेशोज हे एक्स सोबत असणारा कोइफिशियंट ए डायरेक्शन रेशो आहे. वाय सोबत असणारा कोइफिशियंट बी झेड सोबत कोइफिशियंट असणारा सी. हे ए बी सी काय डायरेक्शन रेशोज ऑफ प्लेन आहे. या प्लेनचे डायरेक्शन रेशोज ए बी सी आणि लाईनचे डायरेक्शन रेशोज इथे डिनॉमिनेटरला आहे 2, 4, 5. त्या दोघांचा डॉट काय असायला पाहिजे 0 असेल कारण ती दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. लॅमडा मिळतो. लॅमडा परत या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. त्या प्लेनचा इक्वेशन येतो. प्लेनचा इक्वेशन मिळाल्यावर पण क्वेश्चन संपला नाही. काय विचारलं तिने परत प्लेनचा इक्वेशन मिळाला तर प्लेनचा इक्वेशन इज इन द फॉर्म ए एक्स प्लस अल्फा एक्स प्लस बीटा वाय प्लस गॅमा झेड प्लस डी इक्वल टू 0. म्हणजे प्लेनचा इक्वेशन तुम्हाला जो मिळतो त्याला याच्याबरोबर कम्पेअर करा. अल्फा बीटा गॅमा काय बघा. हे तुम्हाला प्लेनचा इक्वेशन मिळाला. अल्फा बीटा गॅमा काय 11 - 3 - 2. तर अल्फा प्लस कशाची व्हॅल्यू विचारली अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस डी ची व्हॅल्यू विचारली बरोबर. अल्फा बीटा गॅमा आणि डी यांची एडिशन किती आहे मायनस. लय मोठा क्वेश्चन आहे येते का लक्षात. इफ द लाइन्स आर कोप्लेनर देन द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग दिस लाइन्स. हे बेटा दोन लाईन आहेत. ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे. दोन्ही एका प्लेन मध्येच असेल. या जमिनीवरती एक वेक्टर अशी एक वेक्टर अशी एक लाईन अशी एक लाईन अशी दोन्ही जमिनीवरतीच आहे. कोप्लेनर आहे. कोप्लेनर आहे तर त्यांचा हे बेटा स्टार्टिंग पॉईंट जवळजवळ आणलं तर ते इंटरसेक्टिंग असते. आणि डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स दोन लाईन जर इंटरसेक्ट होत असेल तर डिस्टन्स बिटवीन लाईन किती असते 0 असते. तर हे कंडिशन बघितलं होतं पण हे डिस्टन्स बिटवीन लाईनचा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला हा डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला काय. दोन लाईन दोन स्क्यू लाईन्स ही एक लाईन ही एक लाईन. ह्याच्यावरती पॉईंट A1 आहे ह्याच्यावरती पॉईंट E2 आहे बरोबर. ह्याचा डायरेक्शन B1 आहे ह्याचा डायरेक्शन B2 आहे बघा. A1 - A2 ह्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 ह्याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 z2 बरोबर. आणि B1 क्रॉस B2 B1 क्रॉस B2 तर ह्याचे डायरेक्शन रेशोज आणि ह्याचे डायरेक्शन रेशोचा क्रॉस B1 क्रॉस B2 चा क्रॉस आहे. येते का लक्षात. डिस्टन्स बिटवीन टू लाईनचा हा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स काय असणार आहे 0 असणार बरोबर कारण ती इंटरसेक्टिंग आहे. तर याच्यावरून आपल्याला काय मिळेल सगळे व्हॅल्यूज टाकले ना तर हे बघा x1 इथे y1 z1 आणि हे A B C आहे A1 B1 C1 A2 B2 C2
इथं सबस्टिट्यूट केलं काय फाइंड आउट करायचं आपल्याला. देन द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग दीज लाईन्स आर. प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. हे दोन लाईन्स ज्या प्लेनमध्ये लाय करतात त्या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. आपल्याला काय माहितीये, ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट होते म्हणजे त्यांच्यातला डिस्टन्स 0. तर दोन लाईन मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला हा आहे आणि डिस्टन्स किती आहे 0 आहे. बरोबर का. ह्याच्यावर ना आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल बघा. के अननोन आहे, इकडे के अननोन आहे बघा, के अननोन आहे, के मिळेल. एकदा के मिळाल्यानंतर ना या प्लेनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार. हे बेटा प्लेनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार. प्लेनवरचा एक या प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला परपेंडिक्युलर एक वेक्टर माहिती पाहिजे. तसं किंवा या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना परपेंडिक्युलर वेक्टर मिळतोच. तर डायरेक्ट ऑप्शनमध्ये सबस्टिट्यूट केलं काय केले. हे बेटा या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना या वेक्टरचा डायरेक्शन रेशोस आणि या वेक्टरचे डायरेक्शन रेशोचं क्रॉस केल्यानंतर एक नॉर्मल वेक्टर मिळतो. आता प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर माहिती पाहिजे. बरोबर. नॉर्मल वेक्टर कसा भेटेल. हे डायरेक्शन रेशोज आणि हे डायरेक्शन रेशोचा क्रॉस करायचं. त्याच्यातला की अननोन होता पहिल्या स्टेपमध्ये के कॅल्क्युलेट केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये नॉर्मल वेक्टर फाइंड आउट केलं. प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळाली. नॉर्मल वेक्टर मिळाल्यानंतर आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन ax प्लस by प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0 ए बी सी ची व्हॅल्यू टाकायची. बरोबर. ऑप्शन बी बरोबर. आता डी ची व्हॅल्यू इथं नाहीच माहिती आहे पण ऑप्शन मध्ये हे बघा प्लस वाय आणि मायनस झेड मिळाले. प्लस वाय आणि मायनस झेड, प्लस वाय आणि मायनस झेड, प्लस वाय आणि मायनस झेड एकाच ठिकाणी का. बरोबर. प्लस वाय आणि मायनस झेड एकाच ठिकाणी आणि एक्स ची व्हॅल्यू तर 0च. तर हा एकच ऑप्शन बरोबर. येते का लक्षात. झालं ना. द लाईन्स दोन लाईन आहेत आर को प्लेनर. हे बेटा दोन लाईन को प्लेनर आहेत याचा अर्थ काय ते दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात. दोन लाईन एका प्लेन मध्ये लाय करतात तर ते काय होणार आहेत इंटरसेक्ट होणार. जोपर्यंत ते पॅरलल म्हणले नाहीत तोपर्यंत काय कन्सिडर करायचं ते इंटरसेक्ट होणार आहे. ठीक आहे. दोन लाईन को प्लेनर आहेत एकाच प्लेन मध्ये लाय करतात म्हणजे ते इंटरसेक्टिंग आहेत त्यांच्यातला डिस्टन्स 0 आहे. तर डिस्टन्स बिटवीन टू लाईन्सचा हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामधून डायरेक्शन रेशोज मधला लॅम्बडा हे बघा लॅम्बडा अननोन आहे तो लॅम्बडा मिळतो. मागच्या क्वेश्चन सारखंच आहे. तिथं काहीतरी अननोन होतं ना के अननोन होतं का. इथं लॅम्बडा अननोन आहे. लॅम्बडा मिळाला. एकदा लॅम्बडा मिळाला तर त्या प्लेनचं इक्वेशन आपण लिहू शकतो. प्लेनचं इक्वेशन कसं लिहू शकतो. डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट करायचा एक क्रॉस प्रोडक्ट करायचा तुम्हाला नॉर्मल वेक्टर मिळतो. काय मिळतो नॉर्मल वेक्टर. डायरेक्शन रेशोज 1i प्लस 2j लॅम्बडाची जे काय व्हॅल्यू आहे 3k अशा दोन वेक्टरचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला नॉर्मल वेक्टर मिळतो. बरोबर. नॉर्मल वेक्टर मिळाला तर नॉर्मल वेक्टरचे जे कोइफिशियंट्स आहेत तेच एबीसी असतात. डायरेक्शन रेशोज ऑफ प्लेन असतात. तिथे सबस्टिट्यूट केल्यावर प्लेनचं इक्वेशन मिळतं. आता या क्वेश्चन मध्ये हे डायरेक्शन रेशो तिथे सबस्टिट्यूट केले आणि त्या प्लेनवरचा एक पॉईंट पण दिले का अँड पी इज द प्लेन. प्लेनवरचा एक ना एक पॉईंट घेऊ शकतो. इथून एक पॉईंट घेऊ शकतो. इथून एक पॉईंट घेऊन एक्स वाय झेडच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं. बरोबर. कारण ते लाईन प्लेन मध्ये लाय करतात. लाईनवरचा पॉईंट आपल्याला मिळतो पण नाही. लाईनवरचा पॉईंट कुठला आहे 0 2 आणि मायनस ते सबस्टिट्यूट केलं का 0 2 आणि मायनस इथे सबस्टिट्यूट केलं एक्स वाय झेडच्या ठिकाणी मग डी ची व्हॅल्यू मिळेल. मागच्या केसमध्ये डी कॅल्क्युलेट करायची गरज नव्हती. बरोबर. डी ची व्हॅल्यू काय पण असली तरी आपण कम्पेअर करू शकतो ऑप्शन बरोबर. इथे डी कॅल्क्युलेट केलेलं ऍक्च्युली डी असंच कॅल्क्युलेट करायचं. लाईनवरचा पॉईंट प्लेनच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. एक्स वाय झेडची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तुम्हाला डी ची व्हॅल्यू मिळते. डी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर डी ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा प्लेनचा परत इक्वेशन. मागच्या क्वेश्चन मध्ये फक्त तो केलो नाही आपण डी तसाच ठेवू. इथे पण करू शकलो असतो. काय करायचं बघा या लाईनवरचा पॉईंट 1 -1 0 याच्यात सबस्टिट्यूट करायचं. डी ची व्हॅल्यू मिळते आणि डायरेक्टली तुम्ही आन्सर सांगू शकता. इथे केलेला आहे. येते का लक्षात. हेच होतं ना क्वेश्चन. प्लेनचं इक्वेशन मिळाला अजून क्वेश्चन संपला नाही. त्याने काय म्हणले या प्लेनवरती कुठला पॉईंट आहे म्हणले 4 ऑप्शन दिलेले यापैकी कुठला पॉईंट प्लेनवरती विचार. मग हे पॉईंट्स प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकून बघायचे. एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकून बघायचं. कोण तर एक सॅटिस्फाय करणार आहे. कोण सॅटिस्फाय केलं ऑप्शन डी. हे मोठे मोठे क्वेश्चन आहेत बघा. हे झालं का बेटा. आता हे झालं का. हे घ्यायचं आहे का.
इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू हे 2 पॉईंट आहे. हे बेटा प्लेनवरती 2 पॉईंट दिलेले आहेत अँड मेकिंग अन अँगल 45 डिग्री विथ प्लेन इज. तर एका प्लेनचा इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं, प्लेन फाइंड आउट करायचं. त्या प्लेनवरती हे 2 पॉईंट आहेत आणि प्लेन आणखी एका प्लेन बरोबर 45 डिग्रीचा अँगल बनवत आहे. तर अँगल बिटवीन प्लेन्स cos theta is equal to n1 bar dot n2 bar divided by magnitude of n1 into magnitude of n2 होता का नाही फॉर्म्युला, ते वापरायचं आहे. पण हे बेटा आता पहिल्या प्लेनचा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, 2 पॉईंट दिलेले आहे आणि त्यांच्यातला अँगल 45 डिग्री दिलेले आहे. हे पॉईंट काय बघा नको, हे पॉईंट कुठे 100 म्हणजे एक्स एक्सिस वरचा पॉईंट आहे. 100 कुठे आहे, एक्स एक्सिस वरचा पॉईंट आहे बरोबर. आणि 010 वाय ऍक्सिस वरचा पॉईंट आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कट करायला लागले. हे आपले पहिला प्लेन जो आहे तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कट करायला. हे बेटा तर ते ट्रिपल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन असं लिहितो पण एक्स अपॉन ए वाय अपॉन बी झेड अपॉन सी इज इक्वल टू 1. तर ए आणि बी चे व्हॅल्यूज माहिती आहेत बघा. एक्स इंटरसेप्ट काय 1 आहे, एक्स इंटरसेप्ट काय 1 आहे, वाय इंटरसेप्ट काय तो पण 1 आहे. हे माहिती नाही आहे बघ. झेड इंटरसेप्ट माहिती नाही, सी ची व्हॅल्यू माहिती नाही. तर 1 अपॉन सी ला लॅम्बडा नाव दिलं. तर पहिल्या प्लेनचा इक्वेशन घ्यायला लागतो. हा पहिल्या प्लेनचा इक्वेशन घ्या. 1 अपॉन सी ला काय नाव दिले, लॅम्बडा. हा लॅम्बडा अननोन आहे, हा अल्फा आहे. तर ए बेटा पहिल्या प्लेनचा इक्वेशन घ्या. या पहिल्या प्लेनचा डायरेक्शन रेशो सांगा बघू. एक्स वाय आणि झेडचा कोइफिशियंट डायरेक्शन रेशोस बघू का. पहिल्या प्लेनचे डायरेक्शन रेशोस आणि दुसऱ्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज इथं आहेत बरोबर. दुसऱ्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज एक्सचा कोइफिशियंट 1 वायचा कोइफिशियंट 1 झेडचा 0 आहे, झेडचा 0 आहे बरोबर. त्याचा डॉट प्रोडक्ट फॉर्म्युला आहे बघा. हा हे बेटा दोन प्लेन मधला अँगल त्यांच्या नॉर्मल मधला अँगल असतो, हा थिटा फाइंड आउट करायचा. तर कॉस थिटा काय असतो, नॉर्मल 1 इंटू नॉर्मल 2 मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल 1 मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल 1 म्हणजे A1 B1 C1 असतो का, A1 B1 C1 आणि A2 B2 C2 बरोबर. ह्याचा मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये हेच व्हॅल्यूचा स्क्वेअर, A1 चा स्क्वेअर बी. हाच फॉर्म्युला येतो, हा फॉर्म्युला येतो. आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असं बघितलेलं फॉर्म्युला. हा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर म्हणजे फॉर्म्युला असा कन्वर्ट होतो. दोन नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट येतो म्हणजे त्याच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन होतो का नाही, ते आले नाही बघा. तर डॉट प्रोडक्ट घेतलं तर अल्फा अननोन आहे, कॉस थिटा ए बेटा थिटा दिलेला आपल्याला 45 डिग्री. कॉस 45 इज 1 अपॉन रूट 2 बरोबर का. कॉस 45 किती आहे 1 अपॉन रूट 2 म्हणजे फक्त अननोन काय असणार आहे, अल्फा अननोन असणार बरोबर का. अल्फा अननोन असणार. एकदा अल्फा मिळाला, प्लेनचा इक्वेशन तर मिळाला होता आपल्याला इन टर्म्स ऑफ अल्फा. अल्फाची व्हॅल्यू फक्त इथे टाकायची, प्लेनचा इक्वेशन येतो. अल्फाची व्हॅल्यू कुठे मिळाली, अल्फाची व्हॅल्यू प्लस और मायनस रूट, ती व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट करायची, प्लेनचा इक्वेशन. हे बेटा परत एकदा बघा मी काय सांगतो. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स मेकिंग एन अँगल 45 डिग्री विथ अनदर प्लेन. एक प्लेन ऑलरेडी आहे, दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचा आहे. हा जो दुसरा प्लेन आहे, हा दुसरा प्लेन या पहिल्या प्लेनला 45 डिग्रीवरती, या दुसऱ्या प्लेनवरती आणखी 2 पॉईंट पण आहेत. हे 2 पॉईंट पण आहेत. आता हे जे 2 पॉईंट आहेत त्याच्यावरनं आपल्याला या दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन मिळालं. कारण हे जे पॉईंट आहेत हे काय आहे, एक्स इंटरसेक्ट आहे, हे काय आहे वाय इंटरसेक्ट आहे. तर ट्रिपल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन असा लिहू शकतो बरोबर. प्लेनचा इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो असा नाही, पण ह्याच्यातला लॅम्बडा अननोन आहे. लॅम्बडा कसा फाइंड आउट करणार, दोन्ही प्लेन एकमेकाला 45 डिग्रीवरती आहे. एक प्लेन दिलेला आहे, एक प्लेन फाइंड आउट करायचा होता. दोन्ही प्लेन 45 डिग्रीवरती, अँगल बिटवीन प्लेनचा हा फॉर्म्युला आहे बरोबर. ह्याच्यावरनं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली, अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर प्लेनचा इक्वेशन येते लक्षात. अँगल बिटवीन प्लेन ह्याच्या अगोदरच विचारलं क्वेश्चन. एक तर प्लेन्स, 2 प्लेन आहेत आर पॅरलल. ए बेटा हे दोन्ही प्लेन कसे पॅरलल, 2 प्लेन जर पॅरलल असेल, ए बेटा 2 प्लेन जर पॅरलल असेल तर याचा नॉर्मल आणि ह्याचा नॉर्मल, दोन्ही नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज काय असणार आहेत, सेमच असणार बरोबर का. ह्याचे डायरेक्शन रेशो आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज एकमेकाचे काय असणार आहेत, प्रपोर्शनल असणार आहेत. ह्याचे डायरेक्शन रेशोज A1 B1 C1 जर असेल आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज A2 B2 C2 जर असेल तर दोघांचा रेशो सेम असणार आहे, A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 आणि C1 अपॉन C2. 2 पॅरलल वेक्टर्स, ए बेटा 2 पॅरलल वेक्टर्सचे डायरेक्शन रेशोज कसे असतात, एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतील बरोबर का, हो की नाही. तर रेशो सेम असणार आहे.
रेशो सेम असणार. पहिल्या प्लेनचे हे बेटा पहिल्या प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज, दुसऱ्या प्लेनचे नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज इक्वल असणार, रेशो इक्वल असणार. बरोबर. ह्याच्यातला फक्त लॅमडा माहिती नाही आहे, म्यू माहिती. हा किती तो 2/4 इज 1/2. तर याच्यावरनं लॅमडाची व्हॅल्यू मिळते बघ. एवढ्यावर लॅमडाची व्हॅल्यू किती मिळाली 1 हाफ. आणि इथं लॅमडाची व्हॅल्यू मिळाली, ह्याला इक्वेट करा 1/μ इज इक्वल टू 1/2 म्हणजे म्यूची व्हॅल्यू 2 घेत. लॅमडा मिळाला, म्यू मिळाला, दोघांचं एडिशन केल्यावर लॅमडा पासून दोन प्लेन एकमेकाला पॅरलल असेल तर त्यांचे डायरेक्शन रेशोचा रेशो इक्वल असतो. बरोबर का. इथं नॉर्मल वेक्टर आहे, इथं नॉर्मल वेक्टर आहे. बरोबर का. हा नॉर्मल वेक्टर असतो का नाही, आर बार इज इक्वल टू एन बार इज इक्वल टू डी, आर बार इंटू एन बार इज इक्वल टू डी असतो का नाही, आर बार एन बार इज इक्वल टू डी, आर बार एन बार इज इक्वल टू डी. या नॉर्मल वेक्टरचे जे कोइफिशियंट्स आहेत आयजेकेचे ते डायरेक्शन रेशोज आहेत. नॉर्मल वेक्टरचे आयजेकेचे कोइफिशियंट हे डायरेक्शन रेशोज आहेत. यांचा रेशो काय असतो, पॅरलल सेट. परपेंडिक्युलर असेल तर डॉट पडलं 0 असणार. इफ द अँगल बिटवीन एक लाईन आहे, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. बेटा अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन साइन थीटाचा फॉर्म्युला होता. दोन प्लेन मधला अँगल कॉस थीटा होता, फॉर्म्युला तोच होता. एक लाईन आणि एका प्लेन मध्ये अँगल जो आहे तो साइन थीटा इज इक्वल टू n1 इंटू n2 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2. लाईन 1 चा डायरेक्शन रेशो जो असतो त्याला n1 म्हणायचं. बघा बेटा लाईन 1 चा डायरेक्शन रेशोज काय खाली असतात बघा, खाली डायरेक्शन रेशोज असतात. लाईन 1 चे डायरेक्शन रेशोज 1 2 लॅब्रा आणि प्लेचे डायरेक्शन रेशोज एक्स वाय झेड चे कोइफिशियंट असतात. 1 2 3 मिळाले बघा, 1 2 3 इथं दिसते का 1 2 3 प्लेटचे डायरेक्शन रेशोज, हे लाईनचे डायरेक्शन रेशोज. बरोबर. लाईनचे डायरेक्शन रेशोज, प्लेटचे डायरेक्शन रेशोज, ह्याला n1 म्हणायचं, ह्याला n2 म्हणायचं. तोच फॉर्म्युला आहे, फक्त साइन थीटा आहे. n1 डॉट n2 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ n. तोच फॉर्म्युला. अँगल दिले का, कॉस इनवर्स किती दिलंय, रूट ऑफ 5/14. हे बघा कॉस इनवर्स रूट ऑफ 5/14 दिले का, ठीक आहे, इज इक्वल टू थीटा. या कॉस इनवर्सला इथं पाठवलं तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते, रूट 5/√14. ट्रायंगल बोलू शकतो का आपण, हा ट्रायंगल आहे, हा अँगल थीटा आहे. कॉस थीटा काय असतो, कोणाकोणाचा रेशो असतो, कॉस ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनस. ऍडजेसेंट आहे रूट 5, हायपोटेनस आहे रूट. साइन थीटा कोणाकोणाचा रेशो असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट कसा मिळेल, याचा स्क्वेअर करायचा 14 मायनस याचा स्क्वेअर 5, 14 मायनस 5 इज 9, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. हा 3 आहे. पायथागोरस थेरमनी फाइंड आउट करायचा. हा 3 मिळाला तर साइन थीटा किती येणार आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनस 3/√14. साइन थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. ठीक आहे बेटा, इथं साइन थीटाच्या ठिकाणी काय टाकायचं, 3/14 टाकायचं, 3/√14 टाकायचं. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते 3/14. 3/14 टाकल्यानंतर ना लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू 2/, स्टार्ट करून सेम तसाच क्वेश्चन आहे बघा. अँगल बिटवीन ही लाईन दिली आहे अँड प्लेन, लाईन आणि प्लेन सेमच, सेम टू सेम क्वेश्चन आहे का, सेमच क्वेश्चन आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन सेम. लाईन आणि प्लेन मधला अँगल जो आहे तो साइन थीटा असतो. साइन थीटा n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. n1 काय असतो, लाईनचा डायरेक्शन रेशो, डायरेक्शन वेक्टर. n1 म्हणजे लाईनचा डायरेक्शन वेक्टर आणि n2 म्हणजे काय, प्लेनला नॉर्मल जो असतो त्याचा डायरेक्शन रेशो. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, परत एकदा तेच क्वेश्चन आहे. लाईन आणि प्लेन मधला अँगल, ही लाईन आहे, हे प्लेन. बेटा लाईनचे डायरेक्शन रेशोज डिनॉमिनेटरला 1 2, प्लेटचे डायरेक्शन रेशोज एक्स वाय झेड ची कोइफिशियंट. बरोबर. त्या दोघांचा डॉट घ्यायचा आणि डिवायडेड बाय त्यांचे मॅग्निट्यूडचा मल्टिप्लिकेशन केल्यावर साइन थीटाची व्हॅल्यू मिळते. साइन थीटा दिलाय का, साइन थीटा 1/3 दिलाय बघा, म्हणजे ह्याच्यातला परत लॅम्बडा भेटेल आपल्याला, लॅम्बडाची व्हॅल्यू भेटेल, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. लॅम्बडाची व्हॅल्यू 5/3 मिळाली. त्यांनी काय विचारलं, लॅम्बडा प्लस 1 विचारलं. 5/3 प्लस 1 केलं तर काय मिळते, इफ द अँगल बिटवीन प्लेन्स, दोन प्लेन मधला अँगल एवढा दिलेला आहे, देन द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू ऑफ अल्फा, अल्फाच्या व्हॅल्यूज मधला डिफरन्स विचारलं, अल्फा 1 मायनस अल्फा 2 किंवा अल्फा 2 मायनस अल्फा 2 असं काहीतरी व्हॅल्यू. बेटा दोन प्लेन मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा, कॉस थीटाचा फॉर्म्युला, हा कॉस थीटाचा फॉर्म्युला. पहिल्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज
A1 B1 C1. दुसऱ्या प्लेनचे डायरेक्शन रेशोज A2 B2 C1. इथं टाकल्यानंतर ना कॉस थिटाची व्हॅल्यू कुठून आणणार? कॉस इन्व्हर्स हे कॉस थिटाची व्हॅल्यू कुठून आणणार? हे कॉसला इथं पाठवलं तर काय आहे? कॉस थिटा इज इक्वल टू 1/14 येते. 1/14 टाकायचे. कॉस थिटाची व्हॅल्यू काय टाकायची? 1/14 टाकायची. इथं टाकले 1/4. तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला इथून भेटेल. अल्फा आहे आणि लॅम्बडा पण अननोन आहे. याच्यामध्ये अल्फा अननोन आहे, अल्फा अननोन आहे, लॅम्बडा पण अननोन आहे. हे कुठं लावा काय हे? फक्त अल्फा अननोन होता ना. अल्फाच आहे का? हे बेटा एकच अल्फा आहे. हे लॅम्बडा का बरं लिहिलं काय माहिती? अल्फा एकच आहे ना. अल्फा एकच अननोन आहे. अल्फाचा क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो आणि त्याचे 2 रूट्स मिळतात. बरोबर? लॅम्बडा नाही आहे. बरोबर? लॅम्बडा नाही येते. अल्फाच येते. येते का लक्षात? फक्त त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ह्याच्यामध्ये काय अननोन आहे? अल्फा अननोन आहे. हे लॅम्बडा नाही, अल्फाच आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूल्स मिळतात. एकाला अल्फा 1 म्हणा, एकाला अल्फा 2 म्हणा. ते त्यांच्यातला डिफरन्स विचार. अल्फा 1 अल्फा 2 मिळेल की आपल्याला. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालंय. सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असतो? सम ऑफ रूट्स काय असतो? मायनस बी बाय ए. बरोबर? मायनस बी बाय ए केलं. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असतो? सी बाय ए. बरोबर? सी बाय ए केलं. सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स. आणि डिफरन्स बिटवीन रूट्सचा फॉर्म्युला हा महत्वाचा आहे बघा. डिफरन्स बिटवीन रूट्सचा फॉर्म्युला अल्फा 1 मायनस अल्फा 2. हे जर 2 रूट्स असतील, अल्फा 1 आणि अल्फा 2 जर रूट्स असतील, तर त्यांचा स्क्वेअर किती असतो? सम ऑफ रूट्सचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स, सॉरी, सम ऑफ रूट्सचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स प्रोडक्ट ऑफ रूट्स. हे फॉर्म्युला लिहून ठेवा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे जर 2 रूट अल्फा 1 आणि अल्फा 2 असतील, तर सम ऑफ रूट्स असतात, सम ऑफ रूट्स काय असतात? मायनस बी बाय ए. प्रोडक्ट ऑफ रूट्स असतात सी बाय ए. आणि डिफरन्स बिटवीन रूट्स अल्फा 1 मायनस अल्फा 2 चा स्क्वेअरचा हा फॉर्म्युला. इन शॉर्ट काय? ए प्लस बी आणि ए इंटू बी तर तुम्हाला माहिती असेल. ए मायनस बी फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला. बेसिक अल्जेब्रामध्ये पण फॉर्म्युला हाच आहे. ए प्लस बी माहिती असेल आणि ए इंटू बी जर माहिती असेल, ए मायनस बी जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, तर हा फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू प्लेन. A plane passes through a point and is perpendicular to the plane. The distance of point from this plane is. 2 प्लेन मधून पास होणारा तिसरा प्लेन, त्याचा काल फॉर्म्युला आपण डिस्कस केलं बघा. तसंच आहे ना? नाही. A plane passes through a point and is perpendicular to the plane. The distance of point from this plane is. ठीक आहे. एक प्लेन आहे, त्या प्लेन मध्ये एक पॉइंट आहे. या प्लेन मध्ये तो पॉइंट आहे 1 मायनस 2 1. ठीक आहे. अँड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन्स. तर हा जो प्लेन आहे 2 प्लेनला परपेंडिक्युलर आहे. बरोबर का? अँड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन्स. या 2 प्लेनला परपेंडिक्युलर. द डिस्टन्स ऑफ पॉइंट 1 2 2 फ्रॉम दिस प्लेन. आणखी एक पॉइंट आहे 1 2 2. या पॉइंट पासून या प्लेन पर्यंत डिस्टन्स पाहिजे. कुठल्याही पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा एक कार्टेशियन फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे. ते पुढच्या स्लाइडमध्ये सांग. पण प्लेनचा इक्वेशन पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? प्लेनचा इक्वेशन. प्लेनचा इक्वेशन कसं मिळवणार? प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनचा नॉर्मल वेक्टर माहिती पाहिजे. प्लेनला नॉर्मल वेक्टर कसा भेटेल? प्लेनचा नॉर्मल वेक्टर कसा भेटेल? प्लेनचा नॉर्मल वेक्टर हा जो प्लेन आहे तो आणखी 2 प्लेनला परपेंडिक्युलर आहे. बरोबर का? फॉर एक्झाम्पल या जमिनीबद्दल आपण बोलालो. या जमिनीचा आपल्याला, या फ्लोअरचा आपल्याला काय पाहिजे? इक्वेशन पाहिजे. बघा, हा एक्स वाय प्लेन आहे फ्लोअरचा. त्याला 2 प्लेन परपेंडिक्युलर आहेत. हा एक प्लेन, हा एक प्लेन. बरोबर. याचा नॉर्मल वेक्टर जो आहे तो कसा असणार आहे बघा. ह्याचा नॉर्मल वेक्टर असा उभा असणार आहे. या प्लेनचा नॉर्मल वेक्टर असा असणार आहे, या प्लेनचा नॉर्मल वेक्टर असा असणार आहे. या 2 वेक्टर्सचा क्रॉस जर केला तर आपल्याला उभा वेक्टर मिळतो का नाही? बरोबर. तर या 2 प्लेनचा क्रॉस केला, डायरेक्शन रेशोचा क्रॉस जर केला तर आपल्याला रिक्वायर्ड जे प्लेन आहे त्याचा नॉर्मल वेक्टर मिळतो. बरोबर.
तर या दोन प्लेनचे डायरेक्शन रेशोज कुठे भेटतील? एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, झेडचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, झेडचा कोइफिशियंट. त्या दोघांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं? नॉर्मल वेक्टर मिळालं. या प्लेनचं नॉर्मल वेक्टर मिळाला. नॉर्मल वेक्टर असेल, पॉईंट असेल, तर प्लेनचा इक्वेशन कसं लिहायचं? ax by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. ठीक आहे, त्या पद्धतीने लिहिलं. आता डी कसा भेटेल? या प्लेनवरचा एक पॉईंट पण माहिती आहे बेटा. या प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे. तर एक्स ची व्हॅल्यू 1 टाकायची, वाय ची व्हॅल्यू -2 टाकायची, झेड ची व्हॅल्यू 1 टाकायची. म्हणजे फक्त अननोन राहील, डी अननोन राहील. तर डी ची व्हॅल्यू पण भेटते, डी पण भेटतो. आणि सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये प्लेनचा इक्वेशन असं आहे. प्लेनचा इक्वेशन मिळाला, या प्लेनचा इक्वेशन मिळाला आणि हा पॉईंट, या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करणार? त्याचा फॉर्म्युला काय बघा. हे बेटा, त्याचा फॉर्म्युला काय बघा. तुमचा जो इक्वेशन मिळालेला आहे, त्याचा जो एक्सप्रेशन आहे एक्स प्लस वाय प्लस 1, तिथं एक्स आणि वायची व्हॅल्यूज हे टाकायची. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 2. तर 1 प्लस वायची व्हॅल्यू इथं टाकायची, काय आहे? 1 प्लस 2 आहे, 2 आहे. आणि 1 हे न्यूमरेटरला असणार आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ या एक्सचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर, वायचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर आणि झेडचा कोइफिशियंट, झेड नाहीच आहे, 0 चा स्क्वेअर. बरोबर, हे तुमचा डिस्टन्स असणार आहे. याला सॉल्व्ह केल्यावर म्हणजे हे फॉर्म्युला ऍक्च्युली कसं आहे माहिती का? हे बघा, x1 ax1 प्लस by1 cz1 असं लिहायचं. वरती काय लिहायचं? ax1 प्लस by1 प्लस cz1 आणि हे डिनॉमिनेटरला काय लिहायचं? स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर असं लिहायचं. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन, या प्लेन पासून या पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स, या पॉइंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स किती असणार आहे? हा फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बेटा? पॉइंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि z1. बरोबर. प्लेनचे डायरेक्शन रेशोज ए बी सी आहे. ठीक आहे, प्लेनचा इक्वेशन असा असतो ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. ह्याच्यामधला ए बी सी जे आहे ते डायरेक्शन रेशोज इथं लावायचे. लक्षात राहील का? कॉल सेकंड वन, द डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन. परत प्लेन पासून एका पॉईंट पर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. एक प्लेन पासून एका पॉईंट पर्यंत डिस्टन्स. पॉईंट काय आहे? ओरिजिन आहे. ओरिजिन डिफाइंड 0 0 0. बरोबर. प्लेनचा इक्वेशन आपल्याला पाहिजे. प्लेनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये पाहिजे. बरोबर. मग हा फॉर्म्युला वापरू शकतो. इथं ओरिजिनचा कोऑर्डिनेट, इथं ओरिजिनचा कोऑर्डिनेट तसंच करायचं का? ओरिजिनचा कोऑर्डिनेट टाकायचे. ठीक, इथं डी पण यायला पाहिजे ना, प्लस डी पण यायला पाहिजे. फॉर्म्युलेमध्ये इथं डी पण यायला पाहिजे. ठीक आहे, पण दिलेला प्लेनचा इक्वेशन कसा आहे? हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये बघा. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये प्लेनचा इक्वेशन असा आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार म्यू सी बार. हे काय आहे? एका प्लेनवरती बी बार नावाचा एक वेक्टर आहे आणि सी बार नावाचा एक वेक्टर आहे आणि एक पॉइंट आहे, त्याचे पोझिशन वेक्टर ए बार. ठीक आहे, एकाच प्लेन मध्ये हे दोन वेक्टर आहेत. तर कोप्लेनर वेक्टर्स हे एकमेकांना कसे असतात? लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतात. तर त्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. या प्लेनचा इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये असेल. याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं? कार्टेशियन फॉर्म तर असा आहे, आर बार इज इक्वल टू काय आहे? असा ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. अशा फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं? तर त्याच्यासाठी तुम्हाला हे डायरेक्शन रेशोज लागतील. बरोबर, डायरेक्शन रेशो कशी भेटतील? नॉर्मल वेक्टरचे जे डायरेक्शन रेशोज असतात तेच एबीसी असतात. बरोबर, नॉर्मल वेक्टर पाहिजे. नॉर्मल वेक्टर कसं भेटेल? या दोघांचा क्रॉस केला जातो. बरोबर, हे दोघांचा क्रॉस केल्यानंतर बी आणि सी चा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला नॉर्मल वेक्टर मिळतो. नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज म्हणजे एबीसी आहे. डी कसा भेटेल? हा पॉईंट माहिती आहे. हा पॉईंट एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकायची. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 इथे टाकायची. डी मिळतो. प्लेनचा इक्वेशन एकदा मिळाला तर तो फॉर्म्युला वापरायचा. प्लेन पासून पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स, तो फॉर्म्युला वापरायचा. हे बघा तसंच केलं का? हा बी आहे, हा सी आहे. दोघांचा क्रॉस केल्यावर नॉर्मल वेक्टर भेटेल. नॉर्मल वेक्टरचे कोइफिशियंट जे आहेत
y -2 -3 हे काय आहेत डायरेक्शन रेशोज आहेत ए बी सी. इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर प्लेनचा इक्वेशन मिळाला इन टर्म्स ऑफ डी मिळाला. डी कसा भेटेल? प्लेनवरती एक पॉईंट सुद्धा आहे की हा पॉईंट आहे, हा पॉईंट तिकडे दिलाय बघा, बरोबर. 1 -1 0 आहे, बरोबर. इकडे आहे बघा, कसं कळालं 1 -1 0 आहे? आयचा कोएफिशियंट 1, जेचा कोएफिशियंट -1, केचा कोएफिशियंट नाहीच आहे 0. 1 -1 0. तिथं एक्स वाय झेडच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यावर डी ची व्हॅल्यू काय मिळते? डी ची व्हॅल्यू मिळते. डी ची व्हॅल्यू काय टाकल्यानंतर सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये प्लेनचा इक्वेशन मिळतो. प्लेनच्या इक्वेशनला ऍज इट इज द्यायचा, फक्त एक्स वाय झेडच्या ठिकाणी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स टाकायचे न्यूमरेटरला, आणि डिनॉमिनेटरला काय करायचं? एक्सचा कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस वायच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस झेडच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हाच फॉर्म्युला इथं एका पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स इथे लक्षात. द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ प्लेन पासिंग थ्रू, हे बेटा या पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम प्लेन, एका प्लेन पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. परत तोच फॉर्म्युला फाइंड आउट यूज करायचा, बरोबर. ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. तो फॉर्म्युला यूज करायचा. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा प्लेनचा इक्वेशन लागेल. प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आता 3 पॉईंट माहिती बघा. हे बेटा प्लेनवरती 3 पॉईंट जर माहिती असतील, प्लेनवरचे 3 पॉईंट जर माहिती असतील, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, 3 पॉईंट जर माहिती असेल तर प्लेनचा इक्वेशन कसं लिहायचा? प्लेनचा इक्वेशनसाठी आपल्याला काय लागतो? प्लेनवरचा पॉईंट लागतो आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर लागतो. हा एबी वेक्टर आणि एसी वेक्टर या दोघांचा क्रॉस केल्यावर नॉर्मल वेक्टर मिळते बघा. एबी आणि एसीचा क्रॉस केल्यावर काय मिळतं? नॉर्मल वेक्टर मिळते. नॉर्मल वेक्टर मिळाला आणि पॉईंट ए लाच पॉईंट कन्सिडर करू, बरोबर. तर ए बेटा 3 पॉईंट फॉर्म यूज केलेले बघा, 3 पॉईंट फॉर्म यूज केलेले डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन येते अशा फॉर्म. ठीक आहे, तुम्ही एबी क्रॉस एसी केल्यावर पहिल्यांदा काय मिळेल? हे एबी क्रॉस एसीच आहे, हे एबी क्रॉस एसी आहे, बरोबर का. एबी क्रॉस एसी केल्यावर नॉर्मल वेक्टर मिळत आहे. मग इथे सबस्टिट्यूट करायचं, ए एक्स बी वन प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0. या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकल्यावर डी मिळतं आणि परत इक्वेशन अशा फॉर्ममध्ये मिळतं. 3 पॉईंट फॉर्म यूज केला तर डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन मिळतं, बरोबर. हा 3 पॉईंट फॉर्म पण आहे, बरोबर. एच इक्वेशन फाइंड आउट करण्याचा हा 3 पॉईंट फॉर्म पण आहे. असं पण करू शकता. एबी एसीचा क्रॉस करायचा, नॉर्मल वेक्टर मिळतो. नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज ए बी सी मिळतं, इथे सबस्टिट्यूट करायचं. या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्सच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी झेडच्या ठिकाणी टाकायचं, डी ची व्हॅल्यू मिळते, प्लेनचा इक्वेशन मिळतं. प्लेनचा इक्वेशन एकदा मिळाल्यानंतर हाच फॉर्म्युला वापरायचा. पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स हा फॉर्म्युला वापरायचा. काय न्यूमरेटर? न्यूमरेटरचा फॉर्म्युला काय आहे? हे बघा, न्यूमरेटर आहे ए एक्स1 बी वाय1 सी झेड1 प्लस डी आहे, बरोबर. प्लेनचा इक्वेशन असतो का असा, ए एक्स बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0. हा प्लेनचा इक्वेशन आहे. आणि ज्या पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा, हा प्लेन आहे आणि हा पॉईंट. या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत x1 y1 z1, या पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचा. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 इकडे टाकायचे या फॉर्म्युलावर. मग आपल्याला हा वरचा न्यूमरेटर मिळेल. एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं? हा x1 टाकायचा. वायच्या ठिकाणी काय टाकायचं? हा y1 टाकायचा. झेडच्या ठिकाणी z1 टाकायचं, बरोबर का. प्लेनचं इक्वेशन मिळालं तर का नाही आपल्याला? हे बघा, एक्स मायनस वाय मायनस झेड, बरोबर का. एक्स मायनस वाय मायनस झेड. पॉईंट काय टाकायचं? एक्सच्या ठिकाणी मायनस पाय, न्यूमरेटरला काय येणार? सॉरी, पाय -3, झेडची व्हॅल्यू -1, तर हे +1 होईल. पाय -3 + 1 -1, पाय -3 + 1 -1 न्यूमरेटर. आणि डिनॉमिनेटरला काय? डायरेक्शन रेशोज. हा जो इक्वेशन मिळालं का नाही तुम्हाला, प्लेनचा इक्वेशन मिळालं की नाही, एक्सचा कोएफिशियंट ए असतो, एक्सचा कोएफिशियंट ए असतो. डिनॉमिनेटरला काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर सीचा स्क्वेअर. प्लेनचा आहे तो इक्वेशन मिळालं, त्याच्यामध्ये एक्स वाय झेडचे जे कोएफिशियंट आहे ते प्लेनचे डायरेक्शन रेशोज इथे लक्षात. द कोऑर्डिनेट्स ऑफ पुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट. हा प्लेन आहे, प्लेनचा इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे. प्लेनचा इक्वेशन हा दिलेला आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर, एका पॉइंट पासून प्लेनवरती एक लाईन ड्रॉ केली. कुठल्या पॉइंट पासून? P -1 1 आणि 2 या पॉइंट पासून या प्लेन परत एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. तर आपल्याला या परपेंडिक्युलरचा फुट ड्रॉ करायचा. हा खालच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, एम फाइंड आउट करायचं. आपण लाईनच्या रिलेटेड असं करत होतो बघा. एक लाईन होती
आणि एक पॉईंट होता. या पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. लाईनच्या रिलेटेड आपण बघू लाईन आणि पॉईंट. आता प्लेन आणि पॉईंट आहे, ह्याची डायरेक्शन रेशोज चा डॉट प्रोडक्ट 0 असतो, बरोबर. पॅरामेट्रिक या लाईनच्या इक्वेशनला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिलं तर एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. मग ह्याची डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट केलं तर ते इक्वल टू 0 होतो. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू यूच्या कॉर्डिनेट्स मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ना एमच्या कॉर्डिनेट्स मध्ये सबस्टिट्यूट केलं एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. इथं पण तसंच करायचं आहे, पण ह्या केसमध्ये या क्वेश्चनसाठी तिने काय केलं, सबस्टिट्यूट करून बघितलं. बेटा पहिला का प्लेनच्या इक्वेशनमध्ये हे पॉईंट सबस्टिट्यूट करून बघूया. कारण का जे पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले, हा एन पॉईंट फाइंड आउट करायला सांगितलं की नाही, तो प्लेनवरती आहे. प्लेनच्या इक्वेशनला हा पॉईंट सॅटिस्फाय करायला पाहिजे. प्लेनचा इक्वेशन तर दिलेलं आहे आणि प्लेनवरचा हा पॉईंट आहे. हे पॉईंट सबस्टिट्यूट करून बघितले एक्स वाय झेडच्या ठिकाणी, तर एक असं सॅटिस्फाय करेना. ऑप्शन बी तर इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर काय केलंय, हा जो प्लेन आहे आणि हा पॉईंट, याचा डायरेक्शन रेशो भेटेल ना. याचा डायरेक्शन रेशो आणि हा जो नॉर्मल आहे, प्लेनला नॉर्मल जो आहे, प्लेनचा नॉर्मल आणि या पीएम चे डायरेक्शन रेशोज सेम असायला पाहिजे, प्रपोर्शनल असायला पाहिजे, कारण हे दोन्ही पॅरलल. प्लेनचा नॉर्मल वेक्टर कसा भेटेल, प्लेनचा इक्वेशन आहे की हे ए बी सी हे डायरेक्शन रेशोज आहे प्लेनचे, बरोबर का. प्लेनचे डायरेक्शन रेशोज काय 2 - 3 आहे, बरोबर. ते काय आहेत, नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहे, बरोबर. एन बारचे डायरेक्शन रेशोज काय 2 - 3 1, बरोबर का. 2 - 3 1, बरोबर. आणि पीएम चे डायरेक्शन रेशोज कसे भेटतील, पीएम चे डायरेक्शन रेशोज हे बेटा, आता हा पॉईंट पी दिलेला आहे. हे बेटा एकच मिनिट लक्ष द्या. हे बघा, हे पॉईंट पी दिलेलं आहे आणि एम पॉईंट जो आहे तो इकडे ऑप्शन मध्ये दिलेला आहे, बरोबर. एम पॉईंट जो आहे तो ऑप्शन मध्ये दिलेला आहे. पी चे हे कॉर्डिनेट घ्यायचं, एम चे हे कॉर्डिनेट घ्यायचं. काय करायचं, x2 - x1, y2 - y1, z2 - z1 केल्यानंतर ना डायरेक्शन रेशो मिळतो. पहिल्या ऑप्शनसाठी डायरेक्शन रेशोज काय मिळाले, हे मिळाले. काय मिळाले बघा, डायरेक्शन रेशोज हे मिळाले. पीएम चे डायरेक्शन रेशो हे मिळाले. हे डायरेक्शन रेशोज पीएम चे आणि आपल्या प्लेनला जो नॉर्मल वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशो हे प्रोपोर्शनल आहेत का. 2 2 असायला पाहिजे, -3 असायला पाहिजे, 1 1 असायला पाहिजे, किंवा 2 चा डबल 4 असायला पाहिजे, -3 चा डबल -6, 1 चा डबल प्रोपोर्शनल असायला पाहिजे. हे प्रोपोर्शनल नाही आहे. सेकंड ऑप्शन बेटा, सेकंड ऑप्शनसाठी पीएमचा डायरेक्शन रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला आणि आपले ऑप्शन्स बघा, सेकंड ऑप्शनसाठी पीएमचे डायरेक्शन रेशोज 2 - 3 1 मिळाले. आपले डायरेक्शन रेशोज, प्लेनचे डायरेक्शन रेशोज फक्त आहे 2 - 3 1. हे डायरेक्शन रेशोज परत कसं कॅल्क्युलेट केलेले पीएमचे, पी पॉईंट आपल्याला माहिती आहे, एम सेकंड ऑप्शन मध्ये टाकले. थर्ड ऑप्शन आहे का ते, थर्ड ऑप्शन आहे बघा, थर्ड ऑप्शन टाकले. हे पी आहे, हे एम आहे. पीएम हा पी आहे, हा एम आहे. याचे डायरेक्शन रेशोज कसे मिळेल, डायरेक्शन रेशोज कैसे मिळेल, x2 - x1, y2 - y1, z2 - z1 केल्यानंतर ना डायरेक्शन रेशोज मिळतात. वेक्टर पीएम कशी मिळेल, वेक्टर पीएम x2 - x1 एम मायनस, कसं लिहितो आपण, एम मायनस ह्याचे कॉर्डिनेट्स आय जे के, ह्याचे कॉर्डिनेट्स आय जे के सबस्ट्रॅक्शन करतो. या लागलं का लक्षात, हे थोडे सॉल्व्ह होण्यासारखे तर आहेत, म्हणजे 1-1.5-2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होण्यासारखे. पुढे अजून क्वेश्चन जे आहेत ते खूप लेंदी क्वेश्चन आहे. शक्यतो तर ते 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होत नाही, बट 2 मिनिटापेक्षा जर जास्त चालला वेळ तर लगेच तुम्ही स्किप करायला पाहिजे, क्वेश्चन स्किप करायला पाहिजे, कारण जे येणारं क्वेश्चन आहे ना ते पण सुटून मॅक्झिमम 2 मिनिट द्यायला पाहिजे एका क्वेश्चनला. ठीक आहे. मिरर इमेज ऑफ अ पॉइंट इन द प्लेन. हे बेटा, हा प्लेन दिलेला आहे, प्लेनचा इक्वेशन दिलंय, एक पॉईंट दिलेला आहे. आता या पॉईंट पासून या प्लेन पर्यंत डिस्टन्स विचारत होतं की नाही आपण, ते फॉर्म्युला यूज करत होतो. आता या पॉईंटचा मिरर इमेज विचारलाय. मिरर इमेज म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट्स, याला फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणायचं. मिरर इमेज म्हणजे जेवढा हा वरती डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स खालच्या बाजूला जायचा, बरोबर, तेवढा डिस्टन्स खालच्या बाजूला जायचा आणि क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे. त्याचा एक शॉर्टकट हा मेथड आहे बघा, हा फॉर्म्युला मिरर इमेज ऑफ पॉइंट चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. आणि हाच फॉर्म्युला फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी पण यूज करू शकतो. एकच मिनिट लक्ष द्या. हे बेटा, इथं फक्त 2 लिहायचं नाही, मग हा फॉर्म्युला कशाचा होतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर. हे लिहून घ्या, आपल्या टेक्स्ट बुकमध्ये तर नंतर हे सगळे शॉर्टकट्स कुठे आहेत, JEE लागतात आणि JEE मेन्सचेच क्वेश्चन्स आहेत.
एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी इज इक्वल टू -2 टाइम्स ए x1 बी y1 सी z1 प्लस डी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. x1 y1 z1 काय आहे? या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे. ए बी सी त्या प्लेनचे डायरेक्शन रेशो. प्लेनचा इक्वेशन दिलं त्याची डायरेक्शन रेशो माहिती आहे. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजे x1 y1 z1 पण आहे, x1 y1 z1 आहे, ए बी सी पण आहे. ते लाईन टाकी काय नाही 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 हे प्लेनसाठी याचे लाईनसाठी ते मेथडच आहेत आपले, बरोबर नाही. ही लाईन होती, हा पॉईंट होता, हे फुट ऑफ परपेंडिक्युलर, हे एम, हे पी. तर या लाईनचे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करायची, ह्याचे डायरेक्शन रेशोचं डॉट प्रोडक्ट करायचं. मग आपल्याला काय मिळतो? एमचे कोऑर्डिनेट्स मिळतात. पहिल्यांदा लाईनचा इक्वेशन दिलेला असतो त्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये घ्यायचं. एमचे कोऑर्डिनेट्स इन टर्म्स ऑफ लॅम्बडा मिळतात, बरोबर बरोबर. या पीएमचे डायरेक्शन रेशोज, ह्याचे डायरेक्शन रेशोजचा डॉट केल्यानंतर आपल्याला एमचे कोऑर्डिनेट्स भेटत होते, बरोबर. तो टेक्स्टबुक मधला एक क्वेश्चन होता बघा, तशा टाईपचं सॉल्ड क्वेश्चन. हे महत्वाचं आहे बघा क्वेश्चन, ते लिहून ठेवलं पाहिजे तुम्ही शॉर्ट नोट्सना. झालं बेटा, हे लिहिलं का? हे बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली सबस्टिट्यूट करायचं. एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळते. कशी मिळते? इकडे एक व्हॅल्यू भेटेल राईट हँड साईडला एक व्हॅल्यू मिळते का नाही? हे व्हॅल्यू आहे एक्स प्लस 1 अपॉन 1 इज इक्वल टू दॅट व्हॅल्यू करायचं, बरोबर. हा रेशो आणि ही व्हॅल्यू घ्यायची, एक्सची व्हॅल्यू मिळते. हा रेशो आणि ही व्हॅल्यू घ्यायची, वायची व्हॅल्यू मिळते. हे रेशो आणि ही झेडची व्हॅल्यू मिळते. या पॉईंटचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. मिळाले का? येते का लक्षात? राईट हँड साईडची व्हॅल्यू काय आली? -2. याला -2 बरोबर इक्वेट केलं एक्सची व्हॅल्यू आहे, याला -2 बरोबर इक्वेट केलं वायची व्हॅल्यू नाही, याला -2 बरोबर इक्वेट केलं झेडची व्हॅल्यू नाही. मिरर इमेज मिळाला तुम्हाला, मिरर इमेज नाही, त्याचे कोऑर्डिनेट्स मिळाले. इथे फक्त 2 नसेल तर या फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स मिळेल. महत्वाचं आहे बघा, 3-4 क्वेश्चन तर आहेत ह्याच्यावर. लिहिलं का? द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन वेअर ए इज ग्रेटर दॅन 0 इज 5 युनिट्स. देन द फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी टू द प्लेन. हे बेटा, एका प्लेन पासून एका पॉइंट पर्यंत डिस्टन्स दिलेला आहे. या पॉइंट पासून या प्लेन पर्यंत डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स किती आहे? 5 युनिट आहे म्हणून सांगितलं, बरोबर. 5 युनिट आहे म्हणून सांगितलं. देन द फुट ऑफ परपेंडिक्युलर, या फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे, बरोबर. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, या पॉइंट पासून या प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला होता, बरोबर. पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. त्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये काय करायचं? पॉइंटचे कोऑर्डिनेट्स टाकायचे. एक्सच्या ठिकाणी x1 टाकायचं, वायच्या ठिकाणी y1 टाकायचं, झेडच्या ठिकाणी z1 टाकायचं, बरोबर. x1 y1 z1 सबस्टिट्यूट करायचं आणि डिनॉमिनेटरला काय ए बी सी चे स्क्वेअर करून ऍडिशन करायचं, स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं, बरोबर. इथं अल्फा अननोन आहे, तो अल्फा पहिल्यांदा मिळेल कारण हा डिस्टन्स तर माहिती आहे आपल्याला. हा डिस्टन्स किती आहे त्याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू मिळेल. आता हा मॉड ओपन केल्यानंतर ना, हे बेटा, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. मॉड ओपन जेव्हा करतो आपण, मॉड रिमूव्ह करतो तरी प्लस और मायनस असतो. मॉड रिमूव्ह केल्याने काय होते? प्लस और मायनस अल्फाचे 2 पॉसिबल व्हॅल्यूज मिळतात, बरोबर. अल्फाचे 2 पॉसिबल व्हॅल्यूज मिळतात. प्लस घेतल्यानंतर ना, हे पॉझिटिव्ह 5 घेतलं तर अल्फाची एक व्हॅल्यू मिळते, हे निगेटिव्ह 5 घेतलं तर अल्फाची दुसरी व्हॅल्यू मिळते. पण अल्फा किती म्हणून सांगितलं तिने? ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्हच आहे. तर अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली आणि निगेटिव्ह एलिमिनेट केली. अल्फाची व्हॅल्यू आता प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकायचं. प्लेनचं इक्वेशन आता माहिती, फुट ऑफ परपेंडिक्युलरचा हा फॉर्म्युला यूज करायचा. मागे आपण यूज केलं नाही फुट ऑफ परपेंडिक्युलर, फक्त इथं -2 होता, ते मिरर इमेजसाठी होता, तो फक्त रिमूव्ह केलाय, बरोबर. मायनस साईन तशीच आहे, फक्त 2 रिमूव्ह केलेला आहे. 2 रिमूव्ह केल्यावर फुट ऑफ परपेंडिक्युलर मिळतो. येतं का लक्षात? एवढं सगळं का बरं करावं लागलं? कारण प्लेनचं इक्वेशन नीट दिलं नव्हतं आपल्याला. प्लेनच्या इक्वेशन मध्ये डी माहिती नव्हता बघा, अल्फा होता तो. ऍक्च्युली ते जो डी असतो तो काय आहे? मायनस अल्फा. तर त्या डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे करावं, बरोबर. पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज केला. डिस्टन्स दिलेला आहे म्हणून डी ची व्हॅल्यू मिळाली. डी ची व्हॅल्यू म्हणजे अल्फाची व्हॅल्यू मिळाली, ते सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? फुट ऑफ परपेंडिक्युलर मिळालं. येतं का लक्षात? कुठला चालू होतं का? हे का? In the sum of squares of distance of point P
फ्रॉम द कॉर्डिनेट ऍक्सिस इज 324. हे बेटा या वाक्यात किती काय काय बघा. हे कॉर्डिनेट ऍक्सिस आहे, एक्स वाय आणि झेड हे कॉर्डिनेट ऍक्सिस आहे. इफ द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ पॉइंट, हे पॉइंट पी आहे, त्याचे कॉर्डिनेट्स एक्स वाय झेड. एक्स ऍक्सिस पासून याचा डिस्टन्स काहीतरी आहे, वाय ऍक्सिस पासून काहीतरी डिस्टन्स आहे आणि झेड ऍक्सिस पासून काहीतरी एक डिस्टन्स आहे. बघा या तिन्ही डिस्टन्सेसचा, एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स, वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स आणि झेड ऍक्सिस पासूनचा जो डिस्टन्स आहे, यांचं स्क्वेअर करून एडिशन केलं, डी एक्सचा स्क्वेअर प्लस डी वायचा स्क्वेअर प्लस डी झेडचा स्क्वेअर केलं तर किती म्हणलंय 324. इफ द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द कोऑर्डिनेट एक्सिस इज 324, देन द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द ओरिजिन इज, तर ओरिजिन पासून किती लांब आहे, ओरिजिन पासून किती लांब आहे, एका पॉइंटचा एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती असतो. फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स, या पंख्याचा खालचा पॉइंट एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स किती असतो, डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये काय टाकतो आपण, वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, बरोबर, वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सिमिलरली वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स, झेड ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स, बरोबर. त्याच्यानंतर तिथं सगळीकडे ते सबस्टिट्यूट करायचं. हे बघा एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हाय, याचा स्क्वेअर केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल. वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हाय, याचा स्क्वेअर केलं तर हा स्क्वेअर रूट निघून जाईल आणि इथं सबस्टिट्यूट करायचं. तर रिलेशन हा मिळाला, हे रिलेशन मिळालं. पहिला जो स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं त्याच्यावर हा इक्वेशन मिळाला. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं, ओरिजिन पासून पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. ओरिजिन पासून पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो कोणी, काय फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला, ह्याचा एक्स कोऑर्डिनेट, ह्याचा एक्स कोऑर्डिनेट, ह्याचा एक्स कोऑर्डिनेट तर 0 आहे, एक्स मायनस 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, बरोबर का. हाच फॉर्म्युला येतो, हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ओरिजिन पासून पॉइंट पर्यंत डिस्टन्स फॉर्म्युला आहे, याची व्हॅल्यू तर ऑलरेडी मिळाली, बरोबर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर किती मिळालं, 162. टाकल्यानंतर नाही येते का लक्षात. तर इन शॉर्ट काय, अशा टाईपचा क्वेश्चन जर दिसला तुम्हाला तर हा डिस्टन्स फॉर्म्युला ची व्हॅल्यू हे पहिल्या स्टेटमेंटवरनं मिळते. हा पहिल्या स्टेटमेंटवरनं मिळते. असाच एक क्वेश्चन रिपीट पण झालेला आहे, परत रिपीट झालेलं आहे. इफ द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑर पॉइंट, हेच आहे बघा, सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू कोऑर्डिनेट ऍक्सिस इज 240. तिथं 300 काहीतरी लिहिलं होतं, इथं 241 लिहिलेलं आहे. देन द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन, सेम क्वेश्चन. एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हा, वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हा, झेड ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हा, या तिघांची एडिशन 242 दिली, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरची व्हॅल्यू ही मिळाली. ओरिजिन पासून पॉइंट पी पर्यंतचा डिस्टन्सचा फॉर्म्युला हा, याची व्हॅल्यू तर ऑलरेडी मिळाली. तर अशा टाईपचं क्वेश्चन जर तुमचं झालेलं असेल तर त्याचं शॉर्टनोट करून त्याची शॉर्टकट ट्रिक करा, म्हणजे मिनिटांमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. 19 एप्रिल मॉर्निंग शिफ्टचं मिक्स्ड प्रॉब्लेम ऑन लाईन आणि ते, आता लाईन आणि प्लेनचे मिक्स्ड प्रॉब्लेम्स आहेत. बघू, द डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स, दोन प्लेन इंटरसेक्ट व्हायला लागलेत. ए बेटा, दोन प्लेन इंटरसेक्ट व्हायला लागलेत. दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट होतात ती लाईन असते, बरोबर का. त्या लाईनचे डायरेक्शन रेशो विचारले. द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन, हे एक प्लेन आहे, हे एक प्लेन आहे. या दोन प्लेनचा लाईन ऑफ इंटरसेक्शन ही जी लाईन आहे त्याचे डायरेक्शन रेशो विचार कसा मिळेल बघा. फॉर एक्झाम्पल हा एक प्लेन आहे, हा एक प्लेन, बरोबर. या प्लेनचा इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे याचे डायरेक्शन रेशो माहिती आहे. एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, झेडचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, झेडचा कोइफिशियंट, म्हणजे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो माहिती आहे, बरोबर का. ह्याचा नॉर्मल असा, ह्याचा नॉर्मल असा, या बेंकीचा नॉर्मल असा, त्या बेंकीचा नॉर्मल असा. हे बघा, या दोन नॉर्मलचा क्रॉस केला तर असं मिळतो का नाही वेक्टर. या दोन वेक्टर्सचा क्रॉस केला तर याला पण परपेंडिक्युलर आणि याला पण परपेंडिक्युलर, म्हणजे असा मिळतो वेक्टर. या दोघांचा क्रॉस करावा लागेल, या दोघांच्या डायरेक्शन रेशोचा क्रॉस करावा लागेल. क्रॉस केल्यानंतर ना जे रिक्वायर्ड लाईन आपल्याला आहे त्याचे डायरेक्शन रेशो, या प्लेनचा डायरेक्शन रेशो, या प्लेनचा डायरेक्शन रेशोचा क्रॉस केल्यानंतर ना त्या इंटरसेक्टिंग लाईनचं पण डायरेक्शन रेशो आपल्याला मिळतं. येतं डायरेक्शन रेशो, येते का लक्षात. द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन इज पॅरलल टू अ वेक्टर. द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन, हे दोन प्लेन आहे, हे दोन प्लेन एका लाईन पाशी इंटरसेक्ट होत आहे, बरोबर. इज पॅरलल टू अ वेक्टर, तर लाईन ऑफ इंटरसेक्शन एका वेक्टरला पॅरलल आहे. ती वेक्टर कोण आहे विचार, म्हणजे इन शॉर्ट त्या लाईनचा इंटरसेक्टिंग लाईनचे डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे, बरोबर. क्रॉस केल्यानंतर ना डायरेक्शन रेशोज मिळतात. ह्याला प्रोपोर्शनल कुठले डायरेक्शन रेशोज आहेत बघा. 2i + 7j - 2i + 7j + 30 असं मिळालं.
याचा प्रपोर्शनल किंवा हीच कुठे वेक्टर आहे का बघा, आहे का? ऑप्शन डी ऍज इट इज सर. दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट होते ते लाईन असते, त्या लाईनला पॅरलल लाईन प्रपोर्शनलच असणार. इफ द लाईन लाईज इन द प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन देन के. एक प्लेन आहे, या प्लेन मध्ये एक लाईन आहे. इफ अ लाईन लाईज इन अ प्लेन, या लाईनचं इक्वेशन तो दिलेला आहे, प्लेनचा इक्वेशन हा दिलेला आहे, ठीक आहे. विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन, आणखी एका प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ही जी लाईन आहे ती या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ही जी लाईन आहे ती या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. देन के हे बेटा, या लाईनचा डायरेक्शन रेशो आणि या प्लेनचा डायरेक्शन रेशो सेम असणार आहे बघा. या लाईनचा, या प्लेनवरती एक लाईन आहे, त्या लाईनचा डायरेक्शन रेशो आणि या प्लेनचा नॉर्मलचा डायरेक्शन रेशो म्हणजे प्लेनचा डायरेक्शन रेशो हे प्रपोर्शनल असणार आहे बघा. दोघांचा रेशो कॉन्स्टंट असणार आहे. आणि या प्लेनचा नॉर्मल वेक्टर आणि या प्लेनचा नॉर्मल वेक्टर यांचा डॉट काय असणार आहे? झिरो असणार आहे. यांचा डॉट झिरो असणार आहे बघा. त्यांचा डॉट झिरो केला. दोन प्लेनचे डायरेक्शन रेशोज माहिती आहे, त्यांचा डॉट केला झिरो, त्याच्यावरनं के ची व्हॅल्यू मिळेल. के वरनं केस मेन डॉट करायचं होतं का? नो ऑप्शन इज करेक्ट. या वेक्टर या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आणि या वेक्टरचा आणि या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट केला, ची व्हॅल्यू 3 मिळाली. आणि काय केलं बाबा, याचा डॉट प्रोडक्ट केलं. अजून कोणाचं डॉट प्रोडक्ट केलं? नो ऑप्शन इज करेक्ट. के इज इक्वल टू 5, पी इज इक्वल टू 3. उत्तर मिळालं नाही. येते का लक्षात तुम्हाला काय करायचं? हे बघा, या प्लेनचा डायरेक्शन रेशो माहिती, या प्लेनचा डायरेक्शन रेशो माहिती, दोघांचा डॉट किती आला पाहिजे? झिरो यायला पाहिजे बरोबर. त्याने पण नाही मिळाला तर या लाईनचा डायरेक्शन रेशो आणि या प्लेनचा डायरेक्शन रेशो प्रपोर्शनल असायला पाहिजे. हे दोन कंडिशन आहे. या दोन कंडिशनवरनं त्या के ची व्हॅल्यू भेटायला पाहिजे, तिथे भेटलेली नाही आहे. ठीक आहे, बोनस माहिती आहे. इफ द लाईन लाईज इन द प्लेन देन द व्हॅल्यूज ऑफ अल्फा अँड बीटा. ही लाईन जी आहे ते प्लेनवरती आहे, या प्लेनवरती ही लाईन आहे, ठीक आहे. तर अल्फा आणि बीटा काय विचार? हे बेटा, ही जी लाईन आहे त्या लाईनला या प्लेनचा नॉर्मल वेक्टर परपेंडिक्युलर असणार, म्हणजे दोघांचा डॉट काय असणार आहे? झिरो. तर याचे डायरेक्शन रेशोज खाली असतात बघा. लाईनचे डायरेक्शन रेशोज खाली असतात आणि या प्लेनचे डायरेक्शन रेशोज एक्स वाय आणि झेडचे कोइफिशियंट यांचा डॉट प्रोडक्ट किती असला पाहिजे? झिरो. केल्यानंतर आपल्याला हा रिलेशन मिळाला बरोबर. तसंच केलं का? पहिल्यांदा त्यांनी काय केलंय, ही लाईन हे बेटा, ही लाईन या प्लेनवरती लाय करते, तर लाईनवरचा एक पॉईंट आणि प्लेनवरचा पॉईंट सेमच असणार. लाईनवरचा पॉईंट प्लेनवरती पण असणार आहे, तर लाईनवरचा पॉईंट प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर लाईनवरचा पॉईंट काय? 3 - 5 2 दिसते का? लाईनवरचा पॉईंट इथं मिळतो पण x1 y1 देतो, तो पॉईंट या प्लेनच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट कर बरोबर का. आणि त्याच्यावर एक रिलेशन मिळालं, अल्फा आणि बीटाचा एक रिलेशन मिळालं, अल्फा आणि बीटाचा एक रिलेशन मिळालं. त्यानंतर मी जे म्हणलो होतो नॉर्मल वेक्टर आणि ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असते, दोघांचा डॉट किती आला पाहिजे? झिरो. तर त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं व्हॅल्यूज, तर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळते. अल्फाची व्हॅल्यू इकडे टाकल्यानंतर बीटाची व्हॅल्यू मिळेल. अल्फा बीटा मिळाल्यानंतर कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन डी बरोबर. लक्षात आलं का? दोन कंडिशन आहे बघा. हे प्लेन आहे, प्लेनवरती लाईन आहे, लाईन आणि या प्लेनचा नॉर्मल वेक्टर दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर, दोघांचा डॉट प्रोडक्ट झिरो असला पाहिजे, त्याच्यावरून अल्फा मिळतो. आणि ही लाईन जी आहे ही प्लेनवरती पण आहे, म्हणजे लाईनवरचा पॉईंट आणि प्लेनवरचा पॉईंट सेमच असणार, म्हणजे लाईनवरचा पॉईंट प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे बरोबर. लाईनवरचा हा पॉईंट आहे का नाही, 3 - 5 - 2 हे प्लेनच्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तो इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. सॅटिस्फाय ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड झिरो असणार, म्हणजे एक कंडिशन तुम्हाला माहिती आहे. ही कंडिशनचा यूज करून दुसरा व्हेरिएबल बीटा फाइंड आउट करू शकतो, अल्फा आणि बीटा मिळेल. दोन्ही कंडिशन यूज करावंच लागेल. दोन व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी दोन्ही कंडिशन वापरा. एकच अननोन असला असतात तर हे कंडिशनवरून आपल्याला मिळालं असतं. दोन अननोन आहेत ना या इक्वेशन मध्ये, दोन अननोन, तर दोन कंडिशन लागणार बरोबर का. हे प्लेनवरती जी लाईन आहे आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट झिरो ही एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन काय? लाईनवरचा पॉईंट प्लेनवरती पण आहे, तर प्लेनच्या इक्वेशनला तो सॅटिस्फाय करायला पाहिजे बरोबर. दोन कंडिशन यूज करावंच लागणार आहे, दोन अननोन असल्यामुळे. लेट द लाईन लाई इन द प्लेन.
परत तसंच क्वेश्चन आहे बघा, ही लाईन प्लेनमध्ये लाय करते, तर बीटा मायनस अल्फा किती आहे विचार. परत दोन कंडिशन, प्लेनचा नॉर्मल वेक्टर आणि लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 असणार आहे. त्याच्यानंतर ना लाईनवरचा एक पॉईंट, लाईनवरचा कुठला पॉईंट, तो 1 आणि -2 हा पॉईंट प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. त्याच्यावर अल्फा आणि बीटाचा एक रिलेशन मिळेल, अल्फा आणि बीटाचं रिलेशन. डॉट प्रोडक्ट केल्यानंतर ना अल्फाची व्हॅल्यू मिळेल, इथे टाकल्यानंतर ना बीटाची व्हॅल्यू मिळेल. अल्फा बीटा मायनस अल्फा करायचा, येते का लक्षात, येते का लक्षात. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट इन विच लाईन जॉईनिंग, हे दोन पॉईंट इंटरसेक्ट प्लेन. हे बेटा एक प्लेन दिलेला आहे आणि इकडे एक पॉईंट आहे, इकडे एक पॉईंट आहे, इमेजनरी दोन पॉईंट आहे, अशा दोन पोझिशनला पॉईंट आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 1 1 आणि दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 2. या दोन पॉईंटला जोडणारी जी लाईन आहे ते प्लेनला कुठेतरी इंटरसेक्ट करायला आहे. तसंच म्हणलं का बा प्रश्न, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट इन विच द लाईन जॉईनिंग इंटरसेक्ट्स द प्लेन. या दोन पॉईंटला जोडणारी जी लाईन आहे ते प्लेनला कुठे इंटरसेक्ट करते त्याचे कोऑर्डिनेट विचारले, ह्याचे कोऑर्डिनेट विचारले ना. एवढा तर पहिल्यांदा तो पॉईंट फॉर्मने लाईनचा इक्वेशन लिहू शकतो, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y. या लाईनचा इक्वेशन तर लिहू शकतो, लिहिलं लाईनचा इक्वेशन. लाईनचे डायरेक्शन रेशोज, आता ही लाईन परपेंडिक्युलर आहे का ते माहित नाही आपल्याला, लाईन या प्लेनला परपेंडिक्युलरच आहे का माहित नाही, अशी पण असू शकते, तिरपी पण असू शकते लाईन. तर एकटा या लाईनवरचा हा जो पॉईंट आहे ह्याला एम म्हणूया, या लाईनवरचा हा एम पॉईंट चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकतो पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. याला इक्वल टू लॅमडा लिहिलं, इक्वल टू लॅमडा लिहिलं तर या लाईनवरचा कुठल्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करू शकतो. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, लॅमडा प्लस 1, बरोबर का. एक्स मायनस 1 इज इक्वल टू लॅमडा करायचं, एक्स मायनस 1 अपॉन 1 इज इक्वल टू लॅमडा केलं तर काय येते, एक्स इज इक्वल टू 1 लॅमडा प्लस 1. असं एक्स वाय झेड कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं, त्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहू. याचे कोऑर्डिनेट मिळेल तर कोऑर्डिनेट त्यांनी काय केले, मस्ट डाय ऑन प्लेन अँड बोन. ऑप्शनच चेक केले, डायरेक्ट काय केलंय, ऑप्शनच इथं सबस्टिट्यूट करून बघितलं. 3 4 आणि 2 सबस्टिट्यूट केलं तर तिन्ही रेशो सेम आलेले आहेत काय, पहिल्या ऑप्शनसाठी येणार, बरोबर. दुसऱ्या ऑप्शनसाठी पण येणार, दुसऱ्या ऑप्शनसाठी पण नाही, फक्त तिसऱ्या आले, कारण हे सगळे सिमेट्रिक आहेत बघा. एक्स मायनस 1 वाय मायनस 1 झेड मायनस 1 आणि तिघांच्या डिनॉमिनेटरला 1 1 1 आहे. म्हणजे 3 3 3 सबस्टिट्यूट केल्यानंतर ना 3 सबस्टिट्यूट केलं 3 मायनस 1 2 2 बाय 1, 3 मायनस 1 2 2 बाय 1, 3 मायनस 1 2 2 बाय 1 येते, बरोबर. बाकी सगळे वेगवेगळे जे आहेत ते होतच नाही. तर डायरेक्ट ऑप्शन सबस्टिट्यूट करून चेक करू शकतो. नाहीतर इथे कोऑर्डिनेट्स काढायला चान्स नाहीये बघा, काय कंडिशन नाहीये, बरोबर का. ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणल्यानंतर आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट तर करू शकतो, बरोबर का. कारण ह्याचे नॉर्मल ह्याचे हे वेक्टरचा डायरेक्शन रेशो काय एकमेकाला पॅरलल आहे. तसाच क्वेश्चन आहे का, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट वेर द लाईन जॉईनिंग पॉईंट्स, दोन पॉईंट दिलेले आहे, इंटरसेक्ट्स या लाईनला कुठेतरी इंटरसेक्ट करतात, या पॉईंटचे कोऑर्डिनेट. परत या लाईनचं इक्वेशन फक्त फाइंड आउट केलेलं आहे आणि ऑप्शन सबस्टिट्यूट करून या दोन पॉईंटला जोडणाऱ्या लाईनचा इक्वेशन फाइंड आउट करता येईल 2 पॉईंट फॉर्मने. दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, लाईनचा इक्वेशन तयार करता येते की नाही, एक्स मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. तसा लाईनचं इक्वेशन तयार करायचा आणि एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट्स इथे सबस्टिट्यूट करायचे. कुठलं ऑप्शन बरोबर आहे, बी ऑप्शन बरोबर आहे. हे फक्त तसंच आहे बघा, रिपीट झालेत बघा क्वेश्चन. द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन जॉईनिंग अँड द प्लेन इज. हे बेटा आता क्वेश्चन थोडा वेगळा आहे बघा. या क्यू आणि आर ला जोडणारी जी लाईन आहे त्यांचा इक्वेशन तर आहे, बरोबर का. या लाईनचा इक्वेशन तर मिळाला आपल्याला, पण या पॉईंट एम पासून पी पर्यंतचा डिस्टन्स आता काय म्हणलंय, हे क्वेश्चन थोडं वेगळं आहे बघा, पहिल्या दोन क्वेश्चन पेक्षा वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल इथे क्यू आहे आणि इथे आर आहे, या प्लेनला इथे इंटरसेक्ट करायला एम. आणखी एक पॉईंट पी दिलेला आहे नवीन आता, बरोबर का. आणखी एक पॉईंट पी दिलेला आहे, ठीक आहे 3 4 4. पहिल्या नो क्वेश्चन मध्ये याचे कोऑर्डिनेट विचारले का नाही. आता याचे कोऑर्डिनेट तर कॅल्क्युलेट करायचेच आहे, हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर का. हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन
ही एक लाईन आहे, हे प्लेन आहे, दोघं एका पॉईंट त्याची इंटरसेक्ट करतात. ती इंटरसेक्टिंग पॉईंट बसून पॉईंट पी पर्यंत डिस्टन्स आपल्याला काय करायचं. तर या पॉईंटचे कॉर्डिनेट्स पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करावे. लाईनचं इक्वेशन माहिती आहे, या पॉईंटचे कॉर्डिनेट्स पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये हे आहेत. बरोबर, या प्लेनवरती हा पॉईंट आहे, म्हणजे हे कॉर्डिनेट्स या प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे, प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. एक्सच्या ठिकाणी हा टाकायचं, वायच्या ठिकाणी हे टाकायचं, झेडच्या ठिकाणी हे टाकायचं. लॅम्बडाची व्हॅल्यू नाही, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली की परत इथं लॅम्बडा रिसबस्टिट्यूट केल्यावर एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. बरोबर का. जर आपल्याला ऑप्शन टाकता आले नसते मागच्या 2 केसमध्ये तर असं सॉल्व्ह करावं लागलं असतं. बरोबर. प्लेनचं इक्वेशन माहिती आहे, प्लेनच्या इक्वेशन मध्ये त्या एम पॉईंटचे पॅरामेट्रिक फॉर्म मधले कॉर्डिनेट्स इथे सबस्टिट्यूट करायचे. हा एक्स कॉर्डिनेट प्लेनच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचा, वायचा कॉर्डिनेट प्लेनच्या इक्वेशन, झेड कॉर्डिनेट प्लेनच्या इक्वेशन सबस्टिट्यूट केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू इथं रिसबस्टिट्यूट केलं तर एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. एकदा एमचे कॉर्डिनेट मिळाले, एमचे कॉर्डिनेट पीचे कॉर्डिनेट डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स काय. प्लेनचं इक्वेशन कार्टेशियन वेक्टर फॉर्म मध्ये दिलेलं आहे, आर बार 2i कॅप जे कॅप प्लस के कॅप इक्वल टू 4. ह्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहायचं सांगा भाऊ, ह्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहायचं. हे म्हणलं तर काय असतो, एक्स आय कॅप वाय जे कॅप आणि झेड के कॅप. या दोघांचा डॉट केल्यावर काय मिळतं बेटा, 2x 1y बरोबर का, आणि 1z इज इक्वल टू 4. तो 4 इकडे आणला तर मायनस. हे कार्टेशियन फॉर्म मध्ये आलं काय. आता लाईनचं इक्वेशन बघा, हे बेटा लाईनचं इक्वेशन त्याला पण कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्या लाईनच्या इक्वेशनला पण कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहू शकतो, पण आपल्याला लागायचं काय, आपल्याला फक्त त्याचे डायरेक्शन रेशोज काय, लाईनचे डायरेक्शन रेशोज लिहू का त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये. कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहू का, हा जो लाईनचा इक्वेशन आहे ह्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहू. एक्स मायनस x1, x1 ची व्हॅल्यू काय, पॉईंट काय आहे 3 आहे, एक्स मायनस x1 अपॉन डायरेक्शन रेशो काय 1, y मायनस y1 बेटा y मायनस y1 काय आहे -2 आहे, तर हे +2 अपॉन डायरेक्शन रेशो काय आहे 1, z मायनस z1 z नाही काय, z मायनस 1 अपॉन 1. ठीक आहे, ही प्लेनचं इक्वेशन आहे, हे लाईनचं इक्वेशन आहे. बरोबर का. आपण काय करत होतो, प्लेनवरचा पॉईंट बरोबर का, सॉरी लाईनवरचा पॉईंट आणि प्लेन ह्याच्यातला डिस्टन्स फाइंड आउट करतो. पॉईंट पासून लाईन पर्यंतचा, पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करतो. हा प्लेन आहे आणि हा पॉईंट आहे, हा पॉईंट जो आहे तो ऍक्च्युअली लाईनवर आहे, तर पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करतो. हा पॉईंट माहिती काय, पॉईंट माहिती, फॉर्म्युला काय आहे आता पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. न्यूमरेटरला काय ax1, ए कोण आहे, हे बेटा ए इकडे आहेत बघा, 2 x1 कोण आहे, याची साइन चेंज करायची 3 बरोबर का. ax1 b y1 b काय आहे 1 इंटू -2 प्लस c +1 म्हणजे 1च येत आहे बरोबर का. आणि डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b² + c², a² + b² + c², 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर बरोबर आहे का. तर वरती काय येते 6 -2 + 1 अपॉन खाली काय येते 4 + 5 + 6 5/√6 येते बघा. 5/√6 कुठलं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन डी बघ येते का. त्याने आपल्याला लाईन पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं. या लाईन पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं. लाईन पासून प्लेनचा डिस्टन्स करायचा आपल्याला, पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स येते. तर लाईन वरती एक पॉईंट आहे की, लाईन वरती एक पॉईंट आहे, त्या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करू. त्या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स एवढा आहे. पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मॉड मध्ये ax1 + by1 + cz1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b² + c². या फॉर्म्युलावरती किती 7-8 क्वेश्चन झाले बघा. ठीक आहे, आलं का लक्षात. सॉल्व केलं नाही पण आलं. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन मेजर्ड अलॉंग दिस इज. आता हा क्वेश्चन अजून वेगळा आहे ना. ए बेटा एक प्लेन आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट ए, पॉइंट ए चे कोऑर्डिनेट दिले 3 - 4 पाय
या पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचं नाहीये. असा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड आउट करतो तो फॉर्म्युला यूज करतो. पण आता या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स अनॉम लाईन म्हणलंय, म्हणजे एक लाईन आहे, त्याला पॅरलल डायरेक्शन मध्ये आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. पॉईंट एस म्हणलंय. या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. कसा? अलॉंग दिस लाईन. अलॉंग दिस लाईन म्हणजे एक लाईन दिलेलं आहे, त्याचे डायरेक्शन रेशो आणि याचे डायरेक्शन रेशो सेम असा. बरोबर. तर या लाईनचे हे बेटा लाईनवरचा पॉईंट कशाला फाइंड आउट केला? हा, या लाईनचा इक्वेशन कसा लिहू शकतो? या लाईनचा इक्वेशन कसा लिहू शकतो? 2 पॉईंट फॉर्म मध्ये लिहू शकतो का नाही? एक पॉईंट माहिती आहे, दुसरा पॉईंट माहिती नाही. 2 पॉईंट फॉर्म मध्ये लाईनचा इक्वेशन, या लाईन एएस चा इक्वेशन कसं लिहिणार? एक्स मायनस x1, याला x1 कन्सिडर करू. खाली डायरेक्शन असतो x2 मायनस x1. x2 नाहीये, बरोबर का? x2 नाहीये, पण ह्याचे खाली डायरेक्शन रेशोज असतात की नाही? खाली डायरेक्शन रेशोज असतात. x2 मायनस x1 म्हणजे काय? डायरेक्शन रेशो आहे. या लाईनचा डायरेक्शन रेशो माहिती की आपल्याला 2 1 मायनस 2. ते तर डिनॉमिनेटरला घेऊया. म्हणजे या लाईनचा इक्वेशन मिळाला. एएसचा इक्वेशन मिळालं पण लाईनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये कसा असतो? x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. खाली जो x2 मायनस x1 असतो तो डायरेक्शन रेशो असतो, बरोबर का? आणि या एएसचा डायरेक्शन रेशो आणि या दिलेल्या लाईनचा डायरेक्शन रेशो सेमच असणार. तर याचे डिनॉमिनेटर 2 1 आणि -2 ॲज इट इज यूज करू शकतो. तर या लाईनवरती पॉईंट एस आहे, त्या पॉईंट एस चे कोऑर्डिनेट्स पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये असे लिहू शकतो, बरोबर. इक्वल टू लॅम्बडा लिहिलं तर एस चे कोऑर्डिनेट्स लिहू शकतो. एस चे कोऑर्डिनेट एकदा मिळाल्यानंतर ना एस चे कोऑर्डिनेट हा पॉईंट एस प्लेन वरती पण आहे, तर प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाका. पहिल्यांदा लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल, त्या लॅम्बडाला रिसबस्टिट्यूट केलं, इथे रिसबस्टिट्यूट केलं, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळतील. एकदा पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले, डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. असं आहे बघा क्वेश्चन. लक्षात आलं का तुम्हाला? थोडंसं लेंदी प्रोसेस आहे. तर काय करायचं? पहिल्यांदा लाईनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं 2 पॉईंट फॉर्मने. 2 पॉईंट फॉर्मनी लाईनचा इक्वेशन, तर त्याचे डायरेक्शन माहिती नाही, डायरेक्शन रेशो दिलेल्या लाईनच्या डायरेक्शन रेशोवर घ्यायचे. या लाईनचा इक्वेशन मिळाला, पॉईंट एस चे कोऑर्डिनेट्स पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचे. हा पॉईंट प्लेन वरती पण आहे, तर हा पॉईंटचे कोऑर्डिनेट्स प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर ही एक्स ची व्हॅल्यू इथे एक्सच्या ठिकाणी टाकायची प्लेनच्या इक्वेशन, वाय कोऑर्डिनेट वायच्या ठिकाणी टाकायचं, झेड कोऑर्डिनेट झेडच्या ठिकाणी टाकायचं. त्याच्यावरनं तुम्हाला लॅम्बडा भेटेल. एकदा लॅम्बडा भेटला की ते लॅम्बडाची व्हॅल्यू इथे रिसबस्टिट्यूट केल्यावर एस चे कोऑर्डिनेट मिळतात. ह्यांचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो.